काय माधवराव, आज सहकुटुंब कोणी खास येते वाटतं? हो, माझा थोरला मुलगा रवी येतोय पुण्याहून पदवी मिळवून. बाबा, अरे रवी. आई, औक्षवंत दादा. हे चंदू, चल चल. हा शर्ट असा खोचायचा. हे काय सकाळीच कुठे जायची तयारी चालली दोघांची? रवीला जरा शेठजींच्याकडे घेऊन जातोय. शेठजींच्याकडे? कशाला? त्यांना एक आनंदाची बातमी सांगायला. कसली? अगं, आपला रवी BSc होऊन काही शिक्षण संपवणार नाहीये. पुढं टेक्सटाईल इंजिनियर व्हायचंय त्याला. हो का? हो, आता सांगितलं त्यानं मला. तू विचार वाटलं तर विचार विचार. मी कशाला विचारू? मला काय कळते त्यातलं? मला फक्त एकच माहिती आहे, माझा रवी जो काही निर्णय घेईल तो कधीच चुकीचा असायचा नाही. अगदी बरोबर, म्हणूनच घेऊन चाललोय मी त्याला. रवी विषयी खूप कौतुक आहे शेठजींना. आजचा त्याचा निर्णय ऐकून खूप आनंद होईल त्यांना. शेठ द्वारकादास म्हणून या गावात इज्जत कमवली मी. हेच माझं भांडवल. ह्याच भांडवलावर इमाने इतबारे धंदा करून हे वैभव उभं केलं मी. तू माझा भाऊ, काय केलं मी तुझ्यासाठी? शिक्षणावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. कॉलेजची एक पारी देखील चढू शकला नाहीस तू. धंदा करतो म्हणालास, अनेक धंदे काढून दिले. प्रत्येक धंद्यात खोट. मुद्दल देखील परत आला नाही एकाही धंद्यात. सारा पैसा उधळलास रेस, जुगार आणि इतर शौक पुरे करणे. शेवटचा इलाज म्हणून माझ्या प्रत्येक धंद्यात बरोबरीचा भागीदार करून घेतला तुला. तिथेही गुण उधळलेस. अरे विनोद, माझ्याजवळ एवढा पैसा असताना सुद्धा हेवा वाटतो रे मला त्या गरीब माय बापांचा, ज्यांची मुलं शिकून मोठी होतात. आम्ही आत येऊ का? या 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 या. तुमची कमाल आहे माधवराव. ऑफिसच्या कामाकरता दररोज सकाळी इथे येता आणि परवानगी कसली विचारतायत? आज परवानगी मागण्याचं विशेष कारण असं काय काय की आज नेहमीपेक्षा मी जरा बर बर. आणि शिवाय आमचा रवी आलाय आपला आशीर्वाद घेण्यासाठी. अरे शतायुषी भव. आज तू पदवीधर झालायस, पण आई वडिलांनी तुझ्या हवाली केलेली संस्काराची पुंजी तू अजून राखून ठेवली आहेस. याबद्दल तुझं खरं कौतुक करावं असं वाटतं. जे गगनाहुनी जुने, जे परमाणाहुनी साने, जयाची सानिध्याने विश्व चळे. कोण रडते बाहेर? कोण? कोण रे बाळा तू? मी गुणवंत. का रे बाळा रडतोस? दुसऱ्या आईनं मारलं मला. जेवायला पण देत नाही. शेठ फुलचंदीचा नातू न रे तू? गप राहा गप. हे बघ, रडू नको. मी देते तुला खायला. आणि हे पा, भूक लागली ना की रोज माझ्याकडे यायचं. मी देत जाईल तुला खायला. तुझी पहिली आई होती ना, तसंच मला समज. चल ये बेटा. दादा, आज आपण स्टेशनवरती जाताना टांगा नको करूया, चालतच जाऊया. मी तुझी बॅग धरीन. चंदूबाळ, दादाचे पैसे वाचवतोस काय रे? पैसे नाही वाचवत, पण टांग्यानी गेलं ना तर स्टेशन लवकर येईल आणि दादा आपल्या बरोबर थोडा वेळच राहील. तुम्हा भावंडांचं प्रेम सदैव असंच राहू दे, अशी नेहमी प्रार्थना करतो आम्ही परमेश्वराजवळ. बाबा, मी तुम्हाला आश्वासन देतो, कुठली ताकद मला तुम्हा सगळ्यांपासून दूर करू शकणार नाही. माझं शिक्षण संपलं की मला नोकरी मिळेल चांगल्या पगाराची. त्यानंतरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची आखणी करून ठेवली आहे मी. कसल्या जबाबदाऱ्या? तुम्हाला आणि आईला संपूर्ण विश्रांती, चंदूचं शिक्षण, सुमाचं लग्न, अशा एक आणि अनेक. दादा, तुझं लग्न केव्हा होणार? अरे, आई आणि बाबांनी परवानगी दिल्यानंतर.
पण तिथेही माझी एक अट असणार आहे. कुठली रे बाबा? आई, चंदू आणि सुमन करता मी अशी बहिणी आणणार आहे की मी माझ्या आईवडिलांकडे जरा जरी दुर्लक्ष केलं तर तिने माझा कान पकडला पाहिजे. आई, निघायला हवं, उशीर होईल. येतो मी. सदाशिव, आई, अरे हे माझे अश्रू आशीर्वादाचे आहेत. तेच तुझा सांभाळ करतील. हे बघ, इकडची काळजी मुळीच करायची नाही. हं? आणि आणि तुझी खुशाली वरचेवर कळवत जा. सांभाळून राहा. चल निघ आता, उशीर होतोय. दे बेटा दे. मावशी, अरे गुणवंत, ये बाळा ये. चल खाऊन घे. साहेब सामान घेऊ का? अरे रीमा, तू आले की नाही तू पत्रात लिहिल्याप्रमाणे? चल घरी जाऊया. घरी? अरे मी मम्मीला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. तिची पूर्ण संमती आहे आपल्या लग्नाला. फक्त तिला तुला एकदा बघायचंय. વેલકમ શ્યામજી શેઠ. મેં આપની જ વાટ પાહત હોતે. અરે અરે નીતા બેન, તમે અહીંયા છો? બહુ પાયરી છે આ ઘરમાં. अरे तुम्ही फोन केला आणि आम्ही आले नाही अशा कधी झाला? पैसे आणले? पैसा? हा पैसा आणला. 50,000 रुपया नगद आणला, एकदम रोकडा. हे तुम्ही ते असं करा, ते तुमचे कागदवर एकदा सही करून टाका. हा कागद. हा, आणि हे 50,000 रुपया. हा, हे 50,000 रुपया तुमच्या आणि कागद आमच्या. आपे सही केला? हो. बराबर છે ना? हा, बराबर. આ પૈસાचा બેગ. નીતા બેગ, એક વાત મારી સમજમાં નથી આવતી. એ बाजारमध्ये तुम्ही एवढा पैसा वाळा म्हणून समजला जाते, तरी वारंवार सूद भरून तुम्ही पैसा कसा घेते? बाजारातली ती पत कायम राहावी म्हणून. एम, शेठजी, आजे. आज श्रीमंत होणं सोपं आहे, पण ते श्रीमंत टिकवणं महाकठीण आहे. હા, સાચી વાત છે. મારા પેન ક્યાં છે? એ ખાલી બેગ નહીં, ખાલી બેગ પરમ દિવસે घेऊन जाय, काही वांधो नाही. पण ते तुम्ही परवा फोनवर काहीतरी कुंडली मांडायची म्हणाले, कुणाची? आमच्या रेमाने एक मुलगा पसंत केला. एम, घरचा गरीब आहे, पण हुशार आहे. एम, त्याला घर जावई करून घेण्याच्या विचारात आहे मी. एम. आता रेमा बरोबर तो इथे येईल. त्याचं या घरात प्रथमच पाऊल पडत आहे. त्याच्या येण्याची वेळ अचूक टिपा आणि कुंडली मांडून आम्हाला सांगा की तो आमच्या मुठीत राहील की नाही. नाव छान आहे तुझ्या बंगल्याचं, आसरा. ये ना. हाय, वेलकम रवी. रवी ही माझी मम्मी, वाईडली नोन एज मॅडम नीता. तुझा नमस्कार मी स्वीकारला नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस रवी, कारण असले गावढळ रीतिरिवाज मी पाळत नाही कधीच. लेट्स शेक हँड्स. कमाल आहे तुमची बी नीताबेन. तुम्ही साला राहते हिंदुस्तान मध्ये आणि करते समजा इंग्लिश. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट शेठजी. काही નથી સમજાતું. આ માણસ કોણ છે? हा माझा मित्र रवी, रविराज पाटील. मॅम. आणि हे शेठजी श्यामजी घनश्यामजी, आजी. आमच्या मिलचे फायनान्सर, ज्योतिष प्रवीण आहेत. हॅलो. અહીંયા અહીંયા અહીંયા. ઘણો જેવો ઘણો જેવો. रवी बस ना. हो. 6:35 ने આવી ગયા. 2 3 5 5 શેઠજી. 5 झाली का कुंडली तयार? रवी ने ઉપર શનિ દૃષ્ટિ નાખે છે. શેઠજી. 2 3 अहो, काय 5. म्हटलं मी? 2 3 5. असता काय हसायला काय झालं शेठजी? अरे आता हसेल नाही तर काय करेल? अरे તમારી નજર પણ શું પક્કી છે નીતાબેન? काय कुत्र ढूंढलंय तुम्ही घरासाठी? अरे એટલા इमानदार कुत्र तुम्हाला कवा पण नाही भेटेल. घेऊन टाका, मिळेल ते दाम मंदी. म्हणजे तुम्ही कुत्र्याची कुंडली करता की काय? अरे तुम्ही तर आज येते घरामध्ये. अरे परे नीताबेन तर खुर्ची आणि टेबलची सुद्धा कुंडली करून घेते माझ्याकडनं. अरे ते आहे तुम्ही? शेठजी पुढे बोला, काय म्हणते कुंडली? अरे काय सांगेल आणखी ये कुंडली. हा जो कुत्रा छे ने, हा कुत्रा तुमचा भात भी खाएल
आणि लाच भी खाएल, मार भी खाएल, પછી प्यार भी करेल. अरे एक सबूत भी नाही उलटावेल. सौदा सस्ता फेनीचा बेन, मार्केट टाईट व्हायचे पहिले घेऊन टाक. आलं माझ्या लक्षात. शेठजी उगाच त्रास दिला मी तुम्हाला. अरे कसला त्रास घेऊन बसला तुम्ही नीता बेन. अरे रीमा बिटियाची जल्दी शादी करून शी लड्डू दे आम्हाला. बद्धा त्रास भुलून जाईल आम्ही. अरे लाजली वाटले आम्ही जाते. हे खाली बेग परमदाडे घेऊन जाईल. काही वांधो નથી, काही वांधो નથી. ये रवी, बैस इथं. श्यामजी शेठच्या भविष्यात फार वेळ गेला नाही आपला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. नाही, दॅट्स ऑल राईट. पण काही म्हण रवी, तुझी निवड केल्याबद्दल आमच्या रेमाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. वाईट वाटून घेऊ नकोस, पण जशी तुझी घरची परिस्थिती मला ठाऊक आहे तशीच तुझी महत्वाकांक्षाही मी जाणून आहे. टेक्सटाईल इंजिनियर होणार आहेस तू. पण आजकाल हिंदुस्थानातल्या टेक्सटाईल इंजिनियरला विचारतो कोण? मँचेस्टर युनिव्हर्सिटीचा टेक्सटाईल इंजिनियर झालास तर पण मम्मी, परदेशात होणाऱ्या शिक्षणाचा खर्च मी करणार आहे. रीमा आणि तिची 5 वर्षाची बहीण सीमा यांच्याशिवाय दुसरं वारस आहे कोण या वैभवाला? सीमा सध्या 5 गणीला बोर्डिंग मध्ये आहे. रीमा मात्र लहानाची मोठी झाली ती माझ्या सहवासात. आजवर तिच्या कुठल्याही मागणीला मी नकार दिलेला नाही. तुमच्या लग्नाला होकार, तुझं मँचेस्टरचं शिक्षण, या साऱ्या आमच्या रीमाच्या मागण्या आहेत आणि मी त्या स्वीकारल्या येत. नाहीतरी आमच्या न्यू नीता मिल्सची सारी सूत्र यापुढे तुम्हालाच सांभाळावी लागणार आहेत. तुझा हा उत्कर्षाचा मार्ग पुढे चालत असताना मागं वळून पाहणार नाहीस तू. तुम्ही काय म्हणालात ते लक्षात नाही आलं माझ्या. हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो हे सत्य आहे, पण खाणीतल्या त्या हिऱ्याला पैलू पाडावे लागतात तरच तो चमकतो. बाजारात किंमत ठरते त्याची, आणि ही किंमत ठरवतो फक्त जवाहिरा. पण जसा एकदा किमती ठरलेला हिरा पुन्हा खाणीकडे वळून न पाहता जवाहिऱ्याकडेच राहतो, तसंच तुला तुझ्या साऱ्या नातेवाईकांचे पाश तोडून आमच्याकडे राहावं लागेल. ते शक्य होणार नाही. हिऱ्याची उपमा देताना तुम्ही एक गोष्ट विसरलात. हिरा हा जवाहिराकडे विकाऊ असतो आणि मी विकाऊ नाही. माझ्या आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी केलेल्या काबाड कष्टांवर, हाल अपेक्षेवर मी शिक्षण घेतलंय आणि यापुढे घेणार आहे. तेव्हा मी कमवलेल्या पैन पैवर त्यांचा अधिकार राहणार आहे. रवी, श्यामजी शेठने केलेली कुंडली बहुधा माझीच असावी असं मला वाटतंय. बट आय एम सॉरी, ती कुंडली खोटी ठरली आहे. कारण तुमच्या दारातला कुत्रा म्हणून जगायची माझी इच्छा नाही. रीमा, रीमा, तू सज्ञान आहेस. तुझा निर्णय तू ठरव. धन्यवाद. आणि धन्यवाद हा शब्द न समजला असल्यास थँक्यू. Please take down. This is in reply to your letter number 1012 dated 17th August. शेठजी. माधवराव, शेठजी, आजवर कधीही न घडलेली घटना घडली. स्पेन्सर आणि कंपनीला कच्च्या मालासाठी आपण दिलेला 3 लाखाचा चेक अकाउंटला पुरेसे पैसे नसल्यामुळे परत आलाय. व्हॉट? इम्पॉसिबल. त्या चेकवर माझी सही आहे. त्यावेळी आपल्या खात्यात 9-10 लाख रुपये असल्याचं तुम्ही सांगितलं होतं मला. त्यावेळेस काय, काल संध्याकाळी देखील तेवढेच पैसे शिल्लक होते. पण आज पार्टीने चेक सबमिट केला तेव्हा मात्र अवघे 26,000 रुपये उरले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेचं काय झालं? दुरुपयोग झाला शेठजी. चेकवर सही करायची परवानगी दिलीत विनोद शेठला आपण, आणि आज सकाळी बँक उघडताच त्यांनी सगळेच्या सगळे पैसे काढून घेतले. काय? या जगात सख्या भावावर सुद्धा विश्वास ठेवू नये असं म्हणतात ते विनोदनं सिद्ध करून दाखवलंय. शेवटी रक्ताचंच नातं अधिक फसवं निघतं. माधवराव, बँक मॅनेजरला ताबडतोब कळवा. यापुढे कोणत्याही व्यवहारात विनोदची भागी ठेवू इच्छित नाही मी. त्याची सही असलेला कोणताही चेक वाटता कामा नये, समजलं? आपले सगळे व्यवहार भागीदारीचे आहेत शेठजी. त्यामुळे आपल्या एकट्याच्या आदेशावरून बँकेला तसा निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी विनोद शेठची लेखी परवानगी लागेल. हो, आय सी. ठीक आहे, ठीक आहे. उद्या सकाळी बंगल्यावर या. आपण विनोदला बरोबर घेऊनच बँकेत जाऊ, समजलं? मुलं झोपली. हो, केव्हाच. तुमचंही ताट वाढून ठेवलं. चला जेवून घ्या. आणि तू? मी जेवेन नंतर. आज सकाळपासून गुणगुणत आला नाही. आणि येणारही नाही आता. का? त्याचे वडील भेटले होते मला. ते सांगत होते त्याच्या एका निपुत्रिक चुलत्यानं दत्तक घेतलंय त्याला.
त्यांच्याबरोबर शहरात निघून सुद्धा गेला तो. जाताना सांगून सुद्धा गेला नाही पोरगा. आता पुन्हा केव्हा भेट होईल कुणाला ठाऊक. माधवराव, काय विनोद शेठ? काल ऑफिसमध्ये घडलेला सारा प्रकार कळलाय मला. चूक माझी. पण पण दादा एवढा संतापलेल्या मनस्थितीत आहे की मी माझी चूक सुद्धा कबूल करू शकत नाही. माधवराव, माझं एक काम करा. दादाला सांगा त्याच्या साऱ्या व्यवहारातून, या घरातून मी स्वकुशीने वेगळा होणार आहे. काय? दादा सांगेल तिथे सही करायची तयारी आहे माझी. प्लीज. विनोद शेठ, तुम्ही काय काळजी करू नका, मी समजावतो. अंघोळ चालली वाटतं. चालेल चालेल. ओम शांती शांती. 9:45 वाजले, इतका उशीर अंघोळीला? गणेशाथर्वशीर्षं व्याख्यामः. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि केवलं कर्त्वमेव. शेठजी ऐकलं का, मी माधवराव. केवलं हर्तासि त्वमेव सर्वं शेठजी, ब्रह्मासि. मी मृतं सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रुतारम् नमशिष्यम् अवपश्चात्तात् अवपश्चात् अवदक्षिणात् इन्स्पेक्टर साहेब, अहो शेठजीचा खून शेवटी तुम्ही केला. हवालदार, त्यांच्या हातात पिस्तूल जप्त करा. अहो नाही हो, देवशपथ सांगतो, हा खून मी केलेला नाही. प्रत्येक खुनी हेच सांगत आलाय आजवर. इन्स्पेक्टर, तुम्ही इथे कसे? माधवराव, काय प्रकार आहे? माधवरावांनी शेठजींना खुनाची धमकी दिली. शेठजींचा आम्हाला फोन आला, परंतु आम्ही इथे येण्यापूर्वीच माधवरावांनी आपलं काम उरकलं होतं. दादा, दादा, चांडाळा, स्वतःची चोरी लपवण्यासाठी स्वतःच्या मालकाचा खून केलास तू? मी तुला जिवंत सोडणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, काल दादाने ह्याची चोरी पकडली. 3 लाख रुपयाची अफरातफर केली ना कंपनीमध्ये. उगीच ऑफिसमध्ये शोभा नको म्हणून दादाने याला घरी बोलवलं आणि यानं माझ्या दादाला मारून टाकलं. खोट आहे, यानं माझ्यावर खोटं बालन टाणलंय. इन्स्पेक्टर साहेब, शेठजींचा खून मी इथं येण्याच्या आधी झालेला होता. माझी दिशाभूल करण्यासाठी शेठजींच्या आवाजातलं स्तोत्र आणि शॉवरचा आवाज बाथरूम मधल्या टेप रेकॉर्डरवर वाजत होता. तो टेप रेकॉर्डर अजूनही आहे तिथे, तुम्ही जाऊन पहा हवा तर. हवालदार, बाथरूम चेक करा. टेप रेकॉर्डर असेल तर बाहेर घेऊन या. साहेब, टेप रेकॉर्डर नाही. माधवराव, सारे साक्षी पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. वकील काय, पण परमेश्वर सुद्धा आता तुम्हाला वाचू शकणार नाही. चला. 3 लाख रुपयाची अफरातफर केली आहे ना आणि माझ्या दादाला मारून टाकलं. इन्स्पेक्टर साहेब, टेप रेकॉर्डर नाही. सारे साक्षी पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. परमेश्वर सुद्धा आता तुम्हाला वाचवू शकणार नाही. मला दारून टाकलं. काय वाईट, आता तुम्हाला वाचवू शकणार नाही. काय वाईट. साहेब, फार वाईट झालं रवी. सुभाष, तू एक काम कर, जरा पोस्टात जाऊन माझ्या घरी ताट कर. पोचतोच म्हणा. ठीक आहे. तुम्ही यावेळी इथं? गावाला झाला निघालास? तुम्हाला कसं कळलं? आजचा पेपर वाचला, तुझ्या वडिलांचा फोटो आलाय त्यात. बघ बघ. ज्याचं अन्न खाल्लं त्याच्याकडेच चोरी. जेव्हा ती चोरी उघडकीला आली तेव्हा तुझ्या जन्मदात्यानं आपल्या अन्नदात्याचा खून केला. शेवटी तुझा बाप फॅड निघाला, आत्महत्या केली त्यानं. नीताबाई, जीवावर आपण. तुझ्या सावड्याकडून मी जी भावरे
पण तू इतरांना काय सांगणार आहेस? आज सगळीकडे हाच विषय बोलला जातोय. तुझ्या गावात तर जास्तच चर्चा होत असणार या प्रकरणाची. तरी सुद्धा मला तिथे गेलंच पाहिजे, माझ्या आईसाठी, लहान भावंडांसाठी. त्याची तू काळजी करू नकोस रवी. तुझ्या आईची आणि भावंडांची योग्य व्यवस्था करूनच आत्महत्या केली तुझ्या तीर्थरूपाने. नाही तर तो चोरीचा पैसा गेला कुठे? तू मात्र तिथे गेलास तर तुझ्या माथ्यावर कोरलं जाईल की तू एका चोर खुनी माणसाचा मुलगा आहेस. त्यानंतर प्रत्येक वेळी तुझं प्रतिबिंब आरशात पाहताना ती कोरलेली अक्षरं तुलाच वाचावी लागतील. परिणामी तुझी महत्वाकांक्षा, तुझं शिक्षण सारं इथंच थांबवावं लागेल. बदनाम घराण्यात कोणी आपली मुलगी देत नाही रवी. त्यामुळं कायम एकटं राहावं लागेल तुला. त्याचा नीट विचार कर. माझ्या घराचा दरवाजा अजूनही उघडा आहे तुला. तुझ्या गावात एकटेपणाचं कलंकित जीवन तुला जगायचंय का माझ्या घरात परदेशी शिक्षण घेतलेला माझा जावई, माझ्या मिल मधला बरोबरीचा पार्टनर म्हणून मानानं जगायचंय हे तुझं तूच ठरव. पण आता इथं रवी, पाव किलो साखर दे. पैसे आणलेस? नाही. तुझ्या आईला मी काल सांगितलं की उधारी बंद, तरी तू आलास. तुझ्या बापाने जो शेठजीचा पैसा चोरलाय ना, तो काढायला सांग तुझ्या आईला. चल, चालता होय इथून. अरे चंदू, तू कशाला वाईट वाटून घेतोस? अरे मी तुझ्याजवळ पैसे दिले नव्हते ना, म्हणून नाही दिली बरं त्यांनी साखर. पण तो बाबाला चोर का म्हणाला? अरे लोक काय वाटेल ते बोलतात. तुझा विश्वास आहे ना तुझ्या बाबांच्यावर? हे बघ, आपण की नाही मारणाऱ्याचे हात धरू शकतो, बोलणाऱ्याचे तोंड नाही बंद करू शकत. आपले हे वाईट दिवस बदलले ना, म्हणजे आपोआप बंद होतील सगळ्यांची तोंड. आणि हे दिवस तुमचा दादा बदलणार आहे. तोपर्यंत सगळे अपमान खेळून तुम्हाला खूप मोठं व्हायचे. माझी पोलकी शिवून झाली का? नाही अजून, पण संध्याकाळपर्यंत देते. हात न होत नाही तर जास्त काम घेते कशाला? आई, मला फार भूक लागली आहे ग. अरे आज खूप कपडे शिवायचे होते म्हणून उशीर झाला स्वयंपाकाला. बरं, माझी पण थोडी गणितं करायची राहिली आहेत, ती मी पूर्ण करून घेतो. सावकाश. हा औषधन हे बघ ठेवले. आणि पैसे पुढच्या वेळेला दिन म्हणून सांगितलं आईनं. जरा बारीक दळा. काय झालं? पिपीन पडलं वाटतं. अरे पिपी, देवा, मला काही देवा दिसत नाही. मला काही बाई झालं की नाही दळून? हो हो झालं झालं. बाई काय करता तुम्ही हे? काय काय केलं मी? जोंधळाऐवजी मोती टाकतात तुम्ही जात्यात. अरे देवा, बघितलं म्हणून बरं झालं मी, नाही तर केवढं नुकसान केलं असतं तुम्ही आमचं. बाई बाई मला माफ करा. बाई मला काही दिसत नाही. दिसत नाही? मग तू काम काय करणार? कप्पा चालतो इथून. बाई माझ्या कामाचे पैसे. हे घे 50 रुपयात. हे तुझा गेल्या महिन्याचा पगार. या महिन्याचा तुला एक पैसा मिळणार नाही. चल चालतो आधी इथून.
मावशी ही चौथी मनी ऑर्डर पाठवताय मुलाला? अहो 50-50 करून 200 रुपये धाडले तुम्ही या महिन्यात. मास्तर, ही शेवटची मनी ऑर्डर. 3.5 रुपये द्या मावशी कमिशनचे. 3.5 रुपये? मागच्या वेळेला तर 1.5 रुपये घेतला होतात मास्तर. अहो आता दर वाढलेत. अहो या महागाईची झळ सरकारला सुद्धा लागते मावशी. मास्तर, एवढे शिल्लक आहेत माझ्याजवळ. रात्रीच्या जेवणासाठी ठेवले होते. आता रात्री मुलांना काय जेवायला घालू देव जाणे. सामान उचलू साहेब? अरे एवढं सगळं सामान तू कसं उचलू शकशील? 2 फेऱ्या मारतो पण उचलतो ना. बरं बरं चल चल. देवा, का माझा असा अंत पाहतोस? आज माझ्या चिमण्या पाखरांना द्यायला घरात अन्नाचा एक ताळा सुद्धा शिल्लक नाहीये. त्याची काळजी करू नकोस आई. आई, मी आज आपल्याला रात्रीसाठी खायला आणलंय. कुठून आणलंस? आई, मी आज हमाली केली आणि त्या पैशाने आपल्याला खायला आणलं. शाळा सुटली की मी रोज असेच पैसे कमवेन आणि आपल्याला खायला आणीन. तू काही काळजी करू नको. चंदू बाळा, राजा काय करू रे मी, काय करू? परिस्थितीमुळे या तुझ्या कोवळ्या वयात किती मेहनत करावी लागते तुला. रवी, काय झालं? गंभीर का झालंस? का कुणाच ठाऊक रीमा, अचानक घरची आठवण आली. अगं, माझं मन सांगतंय माझ्या बाबांनी तो खून केला नाहीये, चोरी केली नाहीये. ते आरोप खोटे आहेत. पण याचे परिणाम माझ्या आईला आणि लहान भावंडांना भोगावे लागतायत. ते सारे आरोप खरे आहेत रवी. त्या चोरीच्या पैशावर तुझी आई आणि भावंड सुखात जगतायत. त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा? कसला पुरावा? पाहायचाय तुला? गेल्या 6-7 महिन्यात तुझ्या आईकडून तुझ्या नावावर आलेल्या मनी ऑर्डर्स आहेत. यातल्या प्रत्येक एनव्हलप मध्ये 200 रुपये आणि मनी ऑर्डरची स्लिप आहे. तुझ्या हॉस्टेल मधल्या रूम पार्टनरनं मला दर महिन्याला हे आणून दिलंय. आजपर्यंत मी तुला हे सांगितलं नव्हतं, कारण चोरीच्या पैशाचा झालेला वापर मला घरात नको होता. वडील हयात नसताना तुझ्या आईकडे इतके पैसे आले कुठून? ऑपरेशन करायचं म्हणाले डॉक्टर. आता एवढे पैसे आपण कुठून आणायचे? आता चंदू काय करेल ते खरं. करुणा मावशी, कोण? मी हरीश राणे, तुमच्या रवीचा बालमित्र. हा. ओळखलं नाहीत मला? अरे, आता तू नाव सांगितलंस ना तेव्हा लक्षात आलं माझ्या, पण डोळ्याने दिसत नाही रे आता. काय प्रकृती बरी नाही का तुमची? ग्रह बरे नाहीत बाबा. रवीची फार काळजी वाटते. किती दिवसात त्याचं पत्र नाही. म्हणजे रवीने तुम्हाला काहीच कळवलेलं दिसत नाही. काय झालं रवीला? कसा आहे तो? त्याला काय झालेलं नाही मावशी. नोकरी मिळाली का रवीला कुठं? नोकरीची काय गरज आहे तुमच्या रवीला आता? अहो, एका मिल मालकिणीच्या मुलीशी प्रेमविवाह करतोय तो. लग्न होता आज परदेशी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी पत्नीसह. लग्न झालेलं नाही अजून, पण असतो जवळजवळ त्यांच्याच घरी. सगळे ही घर जावई होण्याची लक्षणं आहेत. तुला तुला कसं कळलं हे? भेटला होता मला एका मोठ्या हॉटेलमध्ये. त्याच्या भावी वधूची ओळखही करून दिली त्यांनी मला. तेव्हा कळलं की तुमची होणारी सून लक्षाधीश आहे. तुमच्याबद्दल विचारलं मी त्याला, तेव्हा तो म्हणाला की तुम्ही सुखात आहात, कोणतीही अडचण नाही. नाही नाही, माझा रवी एवढा नाही बदलायचा. हे खरं नाही, माझा रवी नाही बदलायचा. माझं शिक्षण संपलं की नोकरी मिळेल मला चांगल्या पगाराची. नोकरीची काय गरज आहे तुमच्या रवीला आता? अहो, एका मिल मालकिणीच्या मुलीशी प्रेमविवाह करतोय तो. त्यानंतरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची आखणी करून ठेवली आहे मी. भेटला होता मला एका मोठ्या हॉटेलमध्ये. त्याच्या भावी वधूची ओळखही करून दिली त्यांनी मला. चंदूचं शिक्षण, सुमाचं लग्न, अशा एक आणि अनेक. लग्न झालेलं नाही अजून, पण असतो जवळजवळ त्यांच्याच घरी. सगळी ही घर जावई होण्याची लक्षणं आहेत. नाही नाही, असं होणंच शक्य नाही. माझ्या रवीला मी ओळखते. तो आम्हाला सोडून राहूच शकणार नाही. चंदू, चंदू कुठे आहे? इथे आहे मी आई. बरं झालं तू लवकर आलास ते. मला एक पत्र लिहून घ्यायचं होतं तुझ्याकडून. कोणाला? तुझ्या दादाला. आई, मी साफ सांगतो, मी दादाला पत्र लिहिणार नाही. आजवर तू पत्र लिहून लिहून तुझे डोळे गेले, पण दादाने उत्तर देखील पाठवलं नाही. चंदू, चंदू बेटा, अरे सूर्योदयाच्या वेळी तुझ्या दादाचा जन्म झाला, म्हणून आम्ही त्याचं नाव रवी ठेवलं. तुला माहिती बेटा, सूर्य कधीही मावळत नाही. तो नजरेआड झाला की काही काळ अंधार होतो एवढंच. पण माझी खात्री आहे
की ह्या पत्राला तुझा दादा नक्की उत्तर लिहिल. आई, आपण जर दादाला पत्र पाठवलं नाही तर? अगं सीमा, या पेपरवाल्याचा फोटो आलाय बघ पेपर मध्ये. कोल्हापूर जिल्ह्यात एसएससीत पहिला आलाय हा. माझ्या पेपरचे पैसे. ओ सॉरी, हे घ्या. सॉरी, माझ्याजवळ सुट्ट्या नाहीयेत. बाकीचे पैसे ठेवा तुमच्याचकडे. पेपर विकून झाले की पेढे वाटा माझ्यातर्फे. तुमच्या या यशाबद्दल आभारी आहे मी तुमचा, पण माझ्या यशाबद्दल पेढे वाटण्याचा हक्क फक्त माझ्या आईचा आहे. देवा, आज किती दिवसानंतर हा आनंदाचा क्षण दाखवलास तुम्हाला. देवा, देवा, तुझ्या कृपेमुळेच माझा चंदू आज पास झालाय. अभिनंदन मावशी. कोण आहे ग सुमन? अगं आपला भालू दादा आला. अरे बालू, तू होय? अरे किती दिवसांनी आलास? बरा आहेस ना? हो. नमस्कार करतो. सुखी राहा. ये पैसे. काय रे, हल्ली तू शहरात असतोस असं ऐकलं. हो ना, इथं कधी आलास? कालच आलो. चंदूची बातमी वाचली पेपरात आणि लगेच इकडे आलो. घे, हा पेढा घे. आणि हे काय मावशी, एकच पेढा काय देतेस? म्हणजे अगं हिशोब काढला तर चांगले किलोभर पेढे येणं बाकी आहे तुझ्याकडून. ते कसे काय बाबा? कसे म्हणजे काय, अगं आज चंदूचा पेढा मिळाला, पण रवी तिकडे तुमच्या घराण्याचं नाव उज्ज्वल करतोय, त्याचे पेढे कोण देणार? त्यानंतर रवीचं लग्न झालं तेव्हा तू गाव जेवण घातलायस ना, पण मला जरा लाडू सुद्धा नाही. त्यानंतर परदेशात शिकून आला, पुण्यात मिल मालक झाला, तेव्हा तू पेढ्यांची खैरात केली असणार, पण त्यावेळी सुद्धा मेचके आम्ही गैरहजर. अगं परवाच भेटला होता मला रवी पुण्यात. तिथल्या व्यापारी संघानं त्याचा सत्कार केला, यंदाचा सर्वोत्कृष्ट मिल मालक म्हणून. सगळेजण शेठ रविराव पाटील म्हणून बोलत होते त्याच्याशी, पण आपला रवी मला पाहतात सगळ्यांना सोडून धावत आला माझ्याकडे आणि भाल्या भाल्या म्हणून चक्क मिठीच मारली मला त्यानं. आणखी काय म्हणाला? आणि काय म्हणणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं बोलवल्याप्रमाणे गेलो होतो मी त्याच्या बंगल्यावर, आणि काय सांगू मावशी, अगं मला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. का, काय झालं? अगं रवीनं तुझ्या नातवाची, त्याच्या 5 वर्षाच्या मुलाची ओळख करून दिली माझ्याशी. काय सांगू तुला मावशी, अगं तुझा नातू म्हणजे हुबेहूब लहानपणचा रवीच. अगं सुमन, सुमन ऐकलंच बालू काय बोलला ते? अगं पण चंदू कुठे आहे? बोलो बोलो त्याला लवकर. मी इथे आई, सारं ऐकलंय मी. चंदू, अरे तू काका झालास. आणि सुमन, सुमन आता झाली, मी आजी झाले रे, आणि मी आजी झाले. चंदू चंदू चंदू, मला लवकर तिकडे घेऊन चल. अरे मी माझ्या बाळाला डोळ्याने पाहू शकले नाही म्हणून काय झालं, मग मी माझ्या सोन्याला अंगा खांद्यावर खेळवी, जवळ घेईन मी त्याला. चंदू लवकर जाऊया आपण तिकडे. चल सुमन, लवकर तयारी कर, चल. नाही, ते शक्य नाही आई. चंदू, अरे तिची इच्छा आहे ना नातवाला भेटायची, मग का घेऊन जात नाहीस तिला रवीकडे? भालू दादा, बाबा गेल्यानंतर दादाची एकदा तरी इच्छा झाली काहीला भेटण्याची. काय? तू आज दादाच्या कर्तृत्वाचं वर्णन केलंस, खूप आनंद झाला, पण त्याच्या कर्तृत्वाची इमारत आज कितीही उंच असली तरी त्याचा पाया आईबाबांच्या परिश्रमाने बांधला गेलाय. आणि दादा नेमकं हेच विसरला की जेवढा पाया मजबूत तेवढीच इमारत उंच बांधता येते. चंदू बाळा, अरे तुझ्या दादाच्या कर्तृत्वाची इमारत जेवढी उंच असेल ना, तेवढीच त्याची सावली मोठी असेल. म्हणूनच मनाला वाटलं की त्या सावलीत नातवाजवळ जाऊन राहावं, माझ्या नातवाला मांडीवर घ्यावं,
त्याला अंगा खांद्यावर खेळवावं. पण पण तुझी इच्छा नसेल ना, तर मग 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 नकोच ते, नको. चंदू, सुमन तयारी कर, आपल्याला दादाकडे जायचंय. चंदू, चंदू, બે બે અને ત્રણ, ત્રણ અને વધારે 5. અરે મરી ગયા. આ તો શેર બજારમાં બધા ઘોટાળા થઈ ગયા. હું શું કરું? सेठजी इंटरव्ह्यू साठी नवीन मुलगी आली आहे. अरे मग तू कसा आला? तिला आतमध्ये दे ना पाठवून. मे डिस्टर्ब यू सर? आओ आओ. तुम्हाला बघून कोण पण डिस्टर्ब होय. बेसो बेसो. આ શેઠ સામજી ઘણસામજી મારો કાકો બધા કારોબાર આમचे हवाले करून सिद्धा गेला परलोक मंडी. पर अजून त्याची नजर आहे आमचेवर. ते जाड भिंगाचे चष्मे मधून बघत असते डोळा मोठा करून. सर हे पेपरची सुरळी कशाला आणली तुम्ही आमच्या? हो हो, तुमच्या हेड क्लार्कनं टायपिंग टेस्ट घेतली माझी. एम. फाईन, सुपर फाईन. थँक्यू. काय हँड रायटिंग आहे तुमच्या? हँड रायटिंग आहे सर, टाईप रायटिंग. अरे म्हणून काय झाला? अरे हेच मशीनवर आमच्या जुना टाईपरायटर मेनन टाईप करायच्या. अरे एक अक्षर पण कळत नव्हता. वा 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 वा. नाव काय तुमच्या? डॅडी मला बॉबी म्हणतो आणि मम्मी जुली म्हणते. एम. हे फिल्म वाल्याने तो शब्दाला येडा करून टाकला. हे आमच्या काका आम्हाला डॉन म्हणायच्या आणि आमची कॉकी आम्हाला आमची रॉकी आम्हाला कॉकी आमची काकी आम्हाला रॉकी म्हणायची. खरं नाव काय तुमच्या? मिस मारिया पिंटो. मिस? ते आमचे नाव रूपजी. ते आमचे थोबड्याकडे बघूनच आमच्या नाव ठेवला आमचे काकानी. बाप काय करते तुमच्या? गोव्यामध्ये त्यांचा फेणीचा धंदा आहे. अरे वा, म्हणजे मिठाई विकते तुमच्या बाप. आपल्याला बी लई आवडते सुतारफेणी. मिठाई नाही सर, પછી ती दारू असते, म्हणजे नारळापासून आणि काजूपासून बनवलेली. हा असा काय? ते बात बात म्हणजे तुम्हाला किती फेणी द्यायचे, किती पगार द्यायचा ते विसरून गेला आम्ही. पगार द्यायचा किती? सर सध्याच्या नोकरीत मला 1000 रुपये मिळतो, पण इथे जरा जास्त मिळाला तर चालेल. आपण 1200 देईल. कालपासून कामावर या. कालपासून? काल आवती काल. फ्रॉम टुमारो. थँक्यू थँक्यू सेठजी. सेठजी नाही, नाही तुमच्यासाठी निसता रूपजी. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागर अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध मरोश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवे हे रंबागण नायका गजमुका पत्तान बहुतो शवी. वा वा वा, छोटे मालक, हे बघून आनंद झाला. पोस्टमॅन, कोणाचं पत्र आहे? तुझ्या डॅडीचं. डॅडीचं पत्र आहे, डॅडीचं पत्र आहे, डॅडीचं पत्र आहे. अरे बघू कोणाचं पत्र आहे? माझ्या डॅडीचं. दे बघू. नाही दे म्हणते ना. नाही. दे. अरे चिंटू, चिंटू पत्र दे. मी काय सांगते? चिंटू, चिंटू पत्र दे म्हणते तर. चिंटू ऐकत नाही का? थांब, तुला मी येतात. चिंटू पत्र दे म्हणते तर. अरे फोडलास ना वास? फुटलं तर काय करायचं? चिकटून जाते का? चुप, अक्षर बोल नकोस. काय झालं ग मम्मी? तुझ्या या कार्ट्यानं मी पॅरिसहून आणलेला वास फोडला. आणि जो पप्पाचं पत्र घेतलंस ते? फार लाडावलायचं चिंटू तू अलीकडे. चांगला छडीनं बडवायला हवा तुला. कुणाचं पत्र आहे का मम्मी? तुझ्या भिकारड्या सासूचं, रवीच्या आईचं. काय लिहिलंय पत्रात? नेहमीच कौतुक. तू फार मोठा माणूस झालायस वगैरे वगैरे. नंतर रडगाणं. डोळे गेलेत, पैसे नाहीत, नातू झालाय, पाहावंसं वाटतं. डोळे गेलेत आणि नातवाला काय पाहणार कप्पाळ? रवीच्या हातात पडण्यापूर्वीच फाडून टाकते हे पत्र. थांब आता सांगतो पप्पाला, मॅडम नीतानी तुमचं पत्र फाडलं. खबरदार मला मॅडम नीता म्हटलं सर. भीमा जी. घेऊन जा त्याला वर. चला छोटे मालक चला. फार खट्याळ झालाय अलीकडे. आतापासूनच त्याला मर्यादेत ठेव, नाही तर सीमासारखा डोळी जड होऊन बसायचा. रीमा, काय रे? अरे हा तुझ्याकडे कसा? भीमा सोडून गेला का? त्याचे जास्त लाड करू नकोस रवी. फार शेफारलाय हल्ली तो. माझा पॅरिसचा वास फोडला. आणि तू पप्पाचं पत्र फाडलंस ते? खरंच फाडलं? कोणाचं होतं पत्र?
अरे एका आंधळ्यांच्या संस्थेकडून आलं होतं मदत मागण्यासाठी. मग बरं झालं फाडलंच ते, नाहीतर या देशात दयेवर जगायची सवयच झाली आहे कित्येकाला. बाय चिंटू बाबा. अरे हो, सीमाच्या कॉलेजच्या ऍडमिशनचं मी इथेच नक्की केलंय. तेव्हा तिला मुंबईला ताबडतोब कळव. इथली कॉलेजेस 15 जूनला सुरू होतात, तेव्हा त्यापूर्वी ये. ती मुंबईत नाही अरे, कोल्हापूरला गेली मैत्रिणींबरोबर. 1-2 दिवसात तिथून डायरेक्टच इथे येईल. हा, ओके बाय मम्मी, येतो. बाय. हे तो सगळा काम मारियाने केला ना. ही आमची सेक्रेटरीचे, आमचा बद्दा काम हेच करते ना. याला सेक्रेटरी कम कंपॅनियनची जागा दिलेली दिसते शेटजी. तसा समजा हवा तर. अच्छा, आम्ही निघतो. निघते तुम्ही. आवजो आवजो. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. थँक्यू. एक्सक्यूज मी मारिया. रवी सेठ बहु तारीफ करता हातात. रवी शेठ कुठे? तुम्हीच तारीफ करत होता. तसा नाही, पण ते तुला माझ्या कंपेनियन म्हणाला, म्हणजे जोडीदार म्हणाला. ते वाईट तर नाही ना लागला तुला? वाईट कशाला लागणार? तसं रवी शेठ म्हणाले, तुम्ही कुठे म्हणालात? पर मी जर तसा म्हटला तर ते वाईट लागेल काय तुला? वाईट नाही लागला तरी त्याचा काय उपयोग मॅन. माझी इच्छा असली तरी मी तुझी जोडीदार होऊ शकणार नाही. माझ्या मम्मीने माझं मॅरेज ठरवलंय अँथनी बरोबर. अँथनी चिकनाचे के महाराज? तसा अँथनी मला आवडत नाही, पण तो नाही बोलल्याशिवाय ठरलेलं मॅरेज कॅन्सल होऊ शकणार नाही. ते अँथनी शाला राहते कुठे? आज जाऊन भेटते तिला. अँथनी राहायला, अरे पण त्याच्या घरी जायची जरुरी नाही. उद्या माझा बर्थडे, वाढदिवस. हा, तो येणार आहे. तुम्ही पण या. मारिया, तू खाली मला ती अँथनीच्या शब्दा खबर दे. तिला कसला शोक आहे, कसला शोक नाही. પછી देखते जाओ. तुम्हारे जन्मदिन को हैप्पी बर्थडे टू यू मारिया. थँक्यू व्हेरी मच. या ना या. ए रूपजी सेठ, एक दफे तुझे घर मंदी शिरला की त्याला बाहेर काढू नाही शकते कोण कधी. हे माझे बॉस रूपजी सेठ अँथनी. मारियाचा वुड बी हजबंड. ते उडपी असते काय तुम्ही जातीने? उडपी नाही, वुड बी होणारा नवरा अँथनी गन्साल्वेस. अरे एंथनी गोन्साल्विस, अरे कसा होता तू? केवढा मोठा झाला. तुझे ते दुसरे 2 भाऊ कुठे गेले, ते अमर आणि अकबर? अमरने संन्यास घेतला आणि अकबरच्या काजार झाल्या. लगीन केलं त्याने. हे पण तू कसं ओळखलं रे? अरे ते बद्दा ओळखते ना आम्ही. अरे आमच्या काका सेठ सामजी घनसामजी लय मोठा ज्योतिषी होता. मरतानाही धंदा आणि ज्योतिषिद्या आमची नावावर करून गेला. अरे हे थोबडा बघून कुंडली मानते ना आम्ही. ए साहेबा, माझा विश्वास असा रे. माझ्या भविष्य सांग. अरे तुझा भविष्य तुझे हातमंदी कोठे आहे, ते तर याच्या हातमंदी आहे. अरे याची कुंडली पाहायला पाहिजे ना. मारायची कोणी आहे ना माझ्याकडे, आता आणते. भले. अरे भविष्य ऐकायच्या म्हणजे मनाची तयारी लागते. चल घेऊन टाक, चल एकदम मंदी घेऊन टाक, चल. शेट्या, हा घे मार्याचा हॉरोस्कोप. अवे गर्दन नको हिलाव. आता मी तुझा थोबडा वाचते. मारिया, येला एक इश्कीच्या पीक दे. 2 2 3 3 5 5 5 आणि नाही 6 आणि 7 7 8 8. एंथनी, तू मनाने लय मोठा चांगला माणूस आहे. हा हाय थोडा नको हिलाव. आता मी विचारेल त्याला खर्रा खर्रा जवाब दे. तू राहते कुठे? थोडं नको हिलाव. आवाज कुठून आला?
ते प्रेम गलीमध्ये तुझ्या कोणाशी वाकडा हाय? नाव काय त्याच्या? मायकेल परेरा लिवलेला आहे याच्यामध्ये सगळा. त्याला एक सुंदर छोकरी हाय. काय झालं? त्याला एक खूपसूरत बायडी हाय. त्याच्यान तुझा संबंध हाय आणि हे मायकेलला समजलेला हाय. खराय खराय पण तुला कसं कळलं? अरे तेच तर लिवले आहे ना समजा या मारियाच्या कुंडलीमध्ये. आणि काय काय लिवलंय? काय लिवलाय ते तुला काय सांगणार. अरे कल से जो होने वाला है वो साफ साफ नजर आता है इस मारिया की कुंडली में. तू मायकेलच्या घरी जाते. मायकेलच्या घरी बायको एकटीच असते. तू तिला बघते. तू तिच्या जवळ जाते. तिचा हात धरते. तिला मिठी मारते. इतकेच मायकेल येते. मायकेल तुला बघते. मायकेल रागावते. मायकेल तुला धरते. तू मायकेल धरते. मायकेल तुला धरते. तू मायकेल धरते. दोघांची मारामारी होते. डिशू 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 डिशू. ते एकदम पिस्तूल काढते. ठो ठो ठो. मी मेला. मायकेल मेला. अरे दिसते ना मायकेलच्या छातीतून रगत येते. अरे तिथे कुठे बघते? इथे बघ. काय बघते? मायकलला बघते. बघू नको तो तुला बघेल. हे सगळं नाही होईल ह्याला काय उपाय आहे? काय त्याच्या काय आहे ते तुझ्या आणि मारियाच्या ग्रह जमतच नाही. ते मारियाच्या शुकर लय स्ट्रॉंग आहे आणि तुझ्या एकदम नरम. ते मारियाचे शुकर तुला एकदम कवा फासावर चढवल तुझ्या ध्यानमध्ये पण नाही येणार. तेव्हा याच्यावर एकच उपाय छे. त्या मारियाच्या तुझ्या संगती लगन मोडून टाकला पाहिजे. तरच मायकेल तुझ्यावर कवा पण डाऊट घेणार नाही. बोल तमने लगन प्यारा छे या जान? जान मम्मी मम्मी इफ यू डोंट माइंड ना किती हे आमचे हे अरेंजमेंट कॅन्सल झाल्यावर तुला नव्हे तुझी सिच्युएशन पळता नाही की तुला काय वाटला? एवढा सगळा ऐकल्यावर मी माझ्या पोरीची शादी तुझ्या बरोबर करता? नाही मम्मी You- आसरा आई दादाचा बंगला मिळाला ग. कसा आहे रे बंगला चंदू? किती अभागी मी. डोळ्यासमोर हसून सुद्धा तुझ्या दादाचं वैभव मला बघता येत नाही रे. रविराज पाटलांचा बंगला हाच ना? क्या काम है? साहेबांना जरा भेटायचं होतं. साहब से मिलना है तो मिल में जाके मिलो. यहाँ पे बड़ी मैम साहब किसी से मिलने नहीं देती. पण मी तुमच्या साहेबांचा धाकटा भाऊ आहे. आम्ही मुद्दाम गावाहून आलोय त्यांना भेटायला. अच्छा बहाना है अंदर घुसने का. हम भिखारी को अंदर घुसने नहीं देते. चढ़ भिखारी किसको कहते हो? जबान संभाल के बात करो वरना मुंह में जबान रहेगी नहीं. समझे? कॉलर छोड़ता है क्या नहीं? नहीं तो अभी फोन करके पुलिस को बुलाता हूँ. हा बहादूर सिंग बाहेर मुझे म्हणतो मत बरोबर देना. आहे. मैं अगर चाहूँ तो अभी इसी वक्त तुम्हें नौकरी से निकलवाता हूँ. जाऊ दे रे चंदू. बहादूर सिंग क्या हो रहा है? दादा रवी रवी आई रवी आई अगं रवी. इथे यायचं होतं तरी पत्र तरी टाकायचं. अरे टाकलं होतं मिळालं नाही तुला. चल मी तुला राहायची जागा दाखवतो. आई काय रे? आई तू अरे अरे दिसत नाही मला. काय? पण रवी बाळा तू बरा आहेस ना? हं? चला चल दाखव जागा. चला अरे रवी माझा नातू कुठे आहे रे? सुनबाई कशी आहे? मम्मी आपण एवढे प्रयत्न केले तरी शेवटी रवीची माणसं इथे येऊन ठेपलीच. अगं वेडे, झाडाची फळं खायची म्हटलं म्हणजे थोडंफार खतपाणी करावं लागतंच जमिनीला. फक्त झाडावरचा ताबा सोडू नकोस म्हणजे. वाह छान. गॅरेज महल. तुला आता कळलं ना सुमा मी इथं यायला का नाही म्हणत होतो ते. आणि आल्या आल्या दादानी जे आपलं सकाळी स्वागत केलं त्याला तर तोडच नाही. अगं यापेक्षा अनाथ आश्रमात जास्त सन्मानानं वागवतात. आणि आपण जे त्याच्या घरचा पत्ता विचारत आलो ना रस्त्यात ती चूक केली आपण. त्याच्या गॅरेजचा पत्ता विचारायला हवा होता. पण त्यांनी आईला का बोलवून घेतलं? परत तिची तिकीट द्यायला बोलवलं असेल. अगं आपण जर इथे मुक्काम ठोकला तर त्याची गाडी कुठे ठेवायची हा प्रश्न भेडसावत असेल त्याला. आई सूर्य अस्ताला गेलाय. दादाच्या इमारतीची सावली ही दिसेनशी झाली आहे. निघायचं केव्हा? अरे
अरे चंदू काय बोलतोस काय तू हे? नाही रे नाही, तुमचा दादा की नाही खूप मोठ्या मनाचा आहे. अरे अरे परिस्थितीमुळे आपण त्याच्यापासून लांब फेकलो गेले. चंदू चंदू तुझ्या दादाने सगळं काही समजावून सांगितलं रे मला. अरे अरे तो तुला की नाही कॉलेजात आणणार आहे आणि आणि सुमनचं लग्न खूप थाटामाटात करायचं असा बेत आहे त्याचा. आणि चंदू चंदू माझ्या नातवाला मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकणार आहे माझं ऑपरेशन झाल्यावर. आई, तो एवढं सगळं करतोय, मग आपल्याला गॅरेज मध्ये का ठेवलं त्यांनी? नको रे नको, उगीच त्याला दोष देऊस. हे बघ, तुझा दादा आपल्यासाठी मोठी जागा पाहत होता, पण आता त्याच्यापासून लांब राहायला नको ना, म्हणून मीच त्याला नाही म्हणाले. तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी रवी, पप्पा आणि मम्मीचा चिंटू. अरे दादाचा मुलगा तू? मी तुझी आत्या आणि हा तुझा काका आणि ती आहे ना ती तुझी आजी. अगं लवकर आण गं त्याला माझ्याजवळ, लवकर आण गं. चिंटू चिंटू तू माझी आजी आहेस? हो रे हो बाळा, मी तुझी आजी आहे. खूप मोठा हो राजा, खूप मोठा हो. अच्छा, म्हणजे तू माझी आंधळी आजी आहेस? हो राजा. चिंटू, तुला कोणी सांगितलं रे? ती मॅडम नीता बोलत होती. कोण मॅडम नीता? मम्मीची मम्मी. अरे मग बाळा, तिला आजी म्हणावं. मॅडम नीता म्हटलं तरी मारते, आजी म्हटलं तरी मारते. तुला आजी म्हटलं तू नाही मारणार ना? नाही बेटा नाही, मी कधी मारणार नाही तुला बरं. आणि जरी तुला कोणी मारलं तर तू या पहलवान काकाला येऊन सांग. काका तुझ्याकडे सुपर्णांचे कपडे आहेत? हो हो हो, आहेत ना, पण जरा मला थोडे टाईट. बेटा मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय, घे. आवडतो का लाडू तुला? हो. चिंटू काय खातोयस? फेकून देते. नाही पेकणार. सुपर्णान काका सुरू जाओ. बहिणी, आईने दिलेला खाऊ खातोय तो, खाऊ दे त्याला. आपल्या पतिराजांनीही हाच खाऊ खाल्ला होता लहानपणी, विचारा त्यांना. सुपर्णान काका उद्या आपण खेळूया देत राहतन. चल रे चिंटू लवकर. अरे चंद्रशेखर पाटील, तुम्ही पुण्यात कुठे? इथे पण पेपरचा धंदा सुरू केलात का काय? हो, म्हणूनच तुमच्या घरी सॉरी हा, आमच्याकडे ऑलरेडी एक जुना पेपरवाला आहे, आता त्याला बंद करून म्हणजे सहज शक्य आहे, कारण तुमचा जुना पेपरवाला जुने पेपर टाकत असणार आणि मी रोजच्या रोज नवीन टाकत जाईल. जुना पेपरवाला म्हणजे जुने पेपर टाकणार नाही काही, कित्येक वर्ष पेपर टाकणारा. असं होय. पण तुम्ही काळजी करू नका, माझ्या आहेत 2-4 मैत्रिणी, त्यांच्याकडे होईल का. आभारी आहे. चंदू, जरा चेक घे आणि महाराष्ट्र बँकेत डिपॉझिट कर डेकन जिमखान्यावर. बर. अहो भाऊजी, तुमची आणि ह्यांची ओळख कशी? म्हणजे चंदू धाकटा भाऊ आहे माझा. काय? हा एवढा चेक टाकला तुम्ही बँकेत, मग जाऊया तुमच्या मैत्रिणींकडे. तुम्हीच सांगा, भाऊजींच्या घरच्या माणसांना कसली वागणूक देतात तुम्ही? मुलांना आईला 2 घास खायला घातले तर कर्तव्य संपत नाही त्याचं. पण या घरातली संस्कृती हेच शिकवत आली आहे आजपर्यंत. दया हा शब्द उच्चारलाच नाही जात इथं, आणि माया या शब्दाचा अर्थ फक्त पैसा एवढंच जाणतो या घरातला प्रत्येक जण. जास्त शेफारून जाऊ नकोस सीमा. उगीच चिडू नकोस माझ्यावर मम्मी. तुम्हाला तुझ्यापासून दूर ठेवलेस, केवढे उपकार केलेस माझ्यावर, त्यामुळेच ते मला आज दुसऱ्यांच्या भावना कळू शकतात. भाऊजी, सत्य हे नेहमीच कटू असतं आणि ते मी आज कळत नकळत बोलले, माफ करा मला. तुकाराम, गाडी थांबव. श्रीमान चंद्रशेखर पाटील, तुम्ही कॉलेजला चालला ना? चला बसा, आपण बरोबरच जाऊया. नको, कारण आज तुम्ही मला कारने सोडाल, पण उद्या परत मला पायी जावं लागणार आहे. मग उद्या पण आपण बरोबरच जाऊ शकतो की. नको, मग तर बिलकुलच नको. अशाने माझी सवय मोडेल ना पायी चालण्याची. असं. तुकाराम, दारुगड. गाडी घेऊन जा परत. मग आपण दोघेही बरोबर जाऊया चालत, म्हणजे तुमची सवय मोडणार नाही आणि मला सवय लागेल पायी जाण्याची. चला ना. आपल्या मराठी वाङ्मय मंडळाच्या कॅम्पफायर सफरीला येणारच ना तुम्ही? यायचं होतं मनात, पण वर्गणीची रक्कम ऐकली आणि पेट बदलला मी. अशा अनावश्यक मौजेसाठी दादाला भुर्दंड कशाला? तुम्ही जाणार असाल? जाणार होते, पण आता नाही जाणार. का?
ती मौज असली तरी अनावश्यक आहे असं तुम्ही आताच म्हणालात ना? चंद्रशेखर, गॉट अ मेसेज फॉर यू. प्रिन्सिपल साहेबांनी ऑफिसमध्ये बोलवलंय. थँक्यू. ओके मॅडम सीमा. ए डोंट कॉल मी मॅडम. ओके सीमा देवी, सी यू लेटर. मे आय कम इन सर? कम इन. पाटील, मी तुम्हाला मुद्दामच बोलावलंय. आज सकाळीच आपल्या वाङ्मय मंडळाच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. अचानक त्यांच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गावी जावं लागलं. उद्या जाणाऱ्या कॅम्पफायर सफरीची सारी जबाबदारी त्यांच्या गैरहजेरीत तुम्हीच सांभाळावी असं त्यांनी सुचवलंय. तुम्ही जाऊ शकाल का? पण सर त्याची वर्गणीची काही गरज नाही. कॉलेज तर्फे मी तुम्हाला पाठवत आहे. ठीक आहे सर, मी सारी जबाबदारी सांभाळायला तयार आहे. सो नाईस ऑफ यू. थँक्यू सर. वेलकम. आज काय बोलणं झालं ते आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आपण सगळं ऐकलंय. आणि ऐकून ठरवलंही. मी कॅम्पफायर सफरीला जाणार आहे. ती मौज अनावश्यक असली तरी आता जाणं आवश्यक आहे. दादा तू मला बोलवलंस? हो. अरे चंदू, आईच्या डोळ्याच्या इलाजासाठी मी इथल्या आय स्पेशालिस्ट डॉक्टर कुपरशी बोललोय. बर. त्यांनी तिथे डोळा तपासण्यासाठी आज 11ची अपॉइंटमेंट दिली आहे. तुला आईला घेऊन तिथे जायचंय. अच्छा. त्यासाठी मी गाडी घरीच ठेवली आहे. ड्रायव्हरला त्यांच्या डिस्पेन्सरीचा पत्ता ठाऊक आहे. बर, मी तिला घेऊन जातो. ओके ओके. बस. आई, दादांनी आपल्याबरोबर पाठवलेली गाडी कुठे दिसत नाहीये ग? अरे इथंच कुठेतरी असेल, बघ जरा. बरं तू 1 मिनिट थांब, मी पाहून येतो. काका. हा बेटे. काका, तुम्ही इथे उभी असलेली एक मोटर कार पाहिलीत का? ड्रायव्हर आम्हाला घेऊन आला होता. हाँ, मैंने देखा था. पण तुम्ही आत गेलात आणि वो तो गाड़ी लेके चला गया. हाँ, तुम्हारे साथ एक बूढ़ी औरत भी थी ना? हो काका, ती माझी आई. हाँ. तुम्ही नवीन दिसताय या शहरात. इथे नावापुरताच आश्रय देतात पाहुण्यांना. जाले उन्हें मैं छोड़ देता हूँ. पण काका, माझ्याजवळ पैसे नाहीये. तुम्हारे पास पैसे नहीं है, पर माझी माणूस की अजून शिल्लक है ना. उन्हें क्या पैदल ले जाओगे वहां तक? जा लिया, मैं छोड़ता हूँ. जा. आई ये खाली पायरी आहे, सांभाळून. हाँ बेटा, कुठे जायचं तुम्हाला? जिमखान्यावर रविराज पाटलांचा बंगला आहे आसरा. वारे आला मिया, या बेआसऱ्याना बरा आसरा. बसा बसा. चंदू, चंदू, हा आवाज. अरे हा फार ओळखीचा वाटतोय रे. जरा नाव विचार. हो. काका, हाँ. तुमचं नाव काय? वैसे तो सब लोग मुझे अब्दुल चाचा के नाम से पुकारते हैं, मगर किसी ने इंसान कहा तो ज्यादा तसल्ली होगी. बैठो बैठो बैठो. संभल के बेटे, संभल के. अच्छा चाचा, आभारी आहे. नाही बेटा, आभार माझे कसले मानतोस? त्या उपरवाल्याचे मान. त्यानंच मला तुमच्या मदतीसाठी पाठवलं. अच्छा, खुदा हाफिज. हे काय, तुम्ही लोक रिक्षाने का आलात? ते विचार तुझ्या ड्रायव्हरला. आम्हाला डॉक्टरकडे सोडून निघून आला तो गाडी घेऊन न सांगता. मोठ्या मनाचा रिक्षावाला भेटला नसता तर आईला उन्हातून चालत आणावं लागलं असतं. गंगाराम, हे गंगाराम, जी साहेब. या लोकांना डॉक्टरकडे सोडून तू परत का आलास? साहेब माझी काहीच चूक नाही त्यात. मी तिथेच थांबणार होतो त्यांना आणण्यासाठी, पण जातानाच मेमसाहेब म्हणाल्या की गाडी घेऊन ताबडतोब घरी ये म्हणून. ठीक आहे, जातो. दादा, आय पिटी यू. मला दया येते तुझी. सुमनताई, ही फराळाचं. आज शुक्रवार, संतोषी माताचं व्रत तुमचं कुठे टिपून ठेवलेलं नाही, पण हे समजा ध्यानात ठेवतो मी. आई साहेब, हे तुमचं जेवण. आणलंस बाबा? होय. मीठ मिरची कमी, तेलकट नाही, हो, हो. आणि विशेष म्हणजे समजा शाकाहारी. वा वा, हुशार आहेस हो. चला, दोघी मायले की देवाचं नाव घ्या आणि करा बघू सुरुवात.
अहो घरात नाही, निदान गॅरेज मध्ये तरी देवाचं नाव निघूती. भीमा भीमा आलो बाईसाहेब. मी तिथं भुकेने कोकलते आणि तू इथे यांची सेवा करतोयस. वा, दोघींच्याही ताटात निरनिराळे प्रकार. भीमा, इथं काय विविध भारतीसारखी फरमाईश चालते? तसं नाही बाईसाहेब, सुमनताईंचं वरत आहे असंतोषीमाचं, म्हणून मी वेगळं जेवण केलं आहे त्यांच्यासाठी. आंबट जेवण चालत नाही या वार्तात. मग तुझ्या सुमनताईंनी आणि आई साहेबांनी अजून जेवणाला सुरुवात केली नाही ते? सुमनताई, करा ना जेवणाला सुरुवात. हे जेवण आंबट आहे. शक्य नाही. हो, मी माझ्या हाताने केलं जेवण. का शक्य नाही? अरे संतोषी मातेची इच्छा नसेल सुमनताईने हे व्रत करावं अशी, त्यामुळेच घडतात देवी चमत्कार. भीमा, आजपासून तू पुन्हा इथे तडफडता नसलास तर त्या क्षणी तुझी नोकरी गेली असं समज. जा निघून. आणि तुम्ही दोघी मायले, यापुढे तुमची व्रत वैकल्य, उपास तपास सगळं बंद. फुकटचं घेताय ना, पानात पडलेलं गोड मानून घेत चला. आणि हो, उद्यापासून तुम्हाला ची कामं देखील करावी लागतील. सासूबाई, तुम्हाला मुलाच्या घरी राहायचंय ना, मुलाघरची कामं करण्यात लाज कसली? संतोषी माते. सीमा काका, तुम्हाला आईला घेऊन कुठे बाहेर गेले का? सुमनताई आई साहेबांनी घेऊन ह्यावेळी कुठं बाहेर जाणार? दोघी बी बंगल्यातच खायचे. बंगल्यात? होय. बंगल्यात का करतात ते आज? छोटे साहेब आवाजचीच काय गोष्टी घेऊन बसलाय. गेले 7-8 दिवस मरच तो काम करून घेतात त्या मायलेकी या गरीबाकडनं. आई काय करतेस तू? अरे घरातल्या कामाला थोडाफार हातभार लावते. सुमन कुठे आहे? सुमन असेल इथंच कुठं तरी रे. सुमन कुठे आहे? अरे आत्ताच पाहुण्याच्यासाठी चहा बाहेर घेऊन गेली. ही बिस्किट. चंदू चंदू, भरपूर पगार द्यावा लागतो आम्हाला हिला. शिवाय हिच्या आंधळ्या आईला आणि फुकट्या भावाला 2 वेळचं जेवण खाण द्यावं लागतं. त्याचा खर्च तर काय विचारूच नका. आहे तुमच्यापैकी कोणाची तयारी एवढा खर्च करायची? खबरदार, यापुढे एक शब्दही बोलशील तर नोकरीवर कोणाला ठेवलेस तू? पक्ष नणदेला? मॅडम मीटा, तुम्ही हिला नोकर म्हणता, मग तुमचा जावई कोण ठरतो? तू बाजूला होतो मग. बहिणी, नवऱ्याच्या घरच्या माणसाला जनावरांसारखं वागवताना लाज नाही वाटली? बस नाही, खूप सहन केलं, आता नाही सहन होत. मी साऱ्या जगाला ओरडून सांगेन की माणसं नसून माणसाची कातडी पाणी जनावर आहेत. मॅडम मीटा, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या घडलेल्या प्रकाराचा जाब तुम्हा दोघींना माझ्या दादासमोर द्यावा लागेल. आई सत्य नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. मग रवीला कळलं तर काय होईल? तो मध्येच काळजी करू नकोस, मी सांगतो तसं वाघ. मग पहा रवी कोणाची बाजू घेत होते. तू एक नंबरची वेंधळी मुलगी आहेस बघ. एवढे पैसे असे एकदम उघड्यावर टाकायचे म्हणजे काय ग? उघड्यावर काय म्हणते, घरात तर ठेवले होते. घरातली वस्तू जाईल कुठे? रीमा, ओ रवी, काय झालं ग? अरे मी दुपारी डिवायडरवर माझी पर्स ठेवली होती आणि नंतर पाहते ते त्यातले 1000 रुपये गायब झालेले. आजपर्यंत कधीच आपल्या घरी असं झालं नाही रे. दुपारपासून आम्ही दोघे जणी शोधतोय पण सापडतच नाहीत. अगं घरातल्या घरात पैसे कोण घेऊन जाणार? घरात सगळे विश्वास आहेत. नाही, घरात सगळे विश्वास आहेत पण पण काय? काही नाही. उगीच कशाला कोणावर संशय घ्यायचा? रीमा, घरात असं चोऱ्या होणं चांगलं नाही. साफ साफ सांग, कोणावर संशय आहे तुझा? आता तू स्पष्टच बोलायला सांगतोयस म्हणून सांगते. दुपारी मी बेडरूम मधून खाली येत होते ना, तेव्हा चंदू इथे डिवायडर जवळ उभा होता. मला पाहिल्यावर मॅगझिन चाळायचं नाटक केलं त्याने आणि नंतर काही न बोलताच बाहेर निघून गेला. नाही, चंदू कधी चोरी करणार नाही. गरीबी माणसाला कधी काय करायला लावेल हे सांगता येत नाही रवी. ठीक आहे, तुमचा चंदूवर संशय आहे ना? चला त्यालाच विचारूया. दादा, बरं झालं तू आलास. ते मला तुला काही सांगायचं आहे. त्याआधी मलाही तुला काही विचारायचं आहे. तू आज हॉलमध्ये गेला होतास? जाणार नव्हतो, पण जावं. मला फक्त हो की नाही एवढं उत्तर हवं आहे. हो, गेलो होतो. तू तिथे काय प्रकार केला असं कळलंय मला. तो प्रकार मीच तुला सांगणार होतो, पण त्याआधी तुला तो समजलाय. बरं झालं.
पाहिलंच रवी तुझा भाऊ किती बेशरम आहे. चोरी करूनच्या करून पुन्हा ती कबूल करतोय. चोरी? कोणी केली चोरी? तू केलीस चोरी. तोंड सांभाळून बोल वहिनी. स्वतःचा दोष लपवायला माझ्यावरती आळ घेतेस. अगं सुनबाई, हे काय चाललंय का मला काहीच कळत नाही ग. आज दुपारी जे चंदूला मी माझ्या पर्स जवळ पाहिला नसता तर काय चाललंय मला सुद्धा कळलं नसतं सासूबाई. नाही नाही नाही, माझा चंदू कधीच चोरी करणार नाही. आई, तू काय काळजी करू नकोस. दादाला दुपारचा प्रकार करू नये म्हणून एका अंदाज वहिनी. अगं रीमा, चंदूने दुपारी घातलेल्या पॅन्टची झडती घे. सुमन बेटा, जरा ती पॅन्ट काढून दे वहिनीला. सुमनला कशाला त्रास देताय? मी देतो ना ती पॅन्ट. हे बघ 1000 रुपये. पाहिले तुझ्या भावाचे पराक्रम. मला खोटं ठरवत होतं. कारस्थानी माणसाला खोटं पाडणं कठीण असतं वहिनी. चोर तो चोर आणि भरतून चिरडोड. अरे रवी, काय बोलतोस काय हे? सख्या भावाला चोर म्हण. तो हात त्याची चोरी पकडल्यावर त्याला चोर नाही तर का परमेश्वर म्हणू? रवी, रवी तू काही म्हण, पण माझा विश्वास आहे माझा चंदू कधीही चोरी करणार नाही. चोरी करणार नाही तर काय, बापाचा थोडा तरी गुण आला असेल ना. सुनबाई, तोंड आवड तुझं. कुणाला चोर ठरवतेस तू? रवीच्या वडिलांना? अगं, आज तू मला चंदूला सुमनला काय वाटते ते बोलली असतीस तरी त्यांनी सहन केलं असतं. पण आज तू एका फार मोठ्या माणसाचा अपमान केलास थोडी. आणि आपल्या वडिलांचा झालेला अपमान शांतपणे सहन करत उभा आहे हा. अरे अरे, तू इतका भ्याड आहेस की तुला दादा म्हणाय शरम वाटते मला. दादा, तुझा हा उजवा हात मुळासकट उपटून तुझ्या डाव्या हातात देऊ शकतो मी, पण सासूच्या सांगण्यावरून चेकबुक वर सही करण्यासाठी सोडून देतो. लेट देम गो टू हेल्प. चंदू, चंदू, सुमन, चला सामान आवरा. मला आता एक क्षणभर देखील इथं राहायचं नाही. चला जाऊया आपण. सुमन, आईला बसव इथे. बैस आई. मी आत्ता येतो. या शहरात राहूनच मला माझं नशीब आजमावायचं आहे. जर दादाला आपल्या श्रीमंतीची घमेंड असेल तर मलाही माझ्या गरिबीचा अभिमान आहे. माझी खात्री आई की माझं शिक्षण आणि माझा आत्मविश्वास कधीही वाया जाणार नाही. मला नोकरी नक्की मिळेल आई. येतो मी. रास्ते में जरा संभल के चला करो ना. माफ कर, माफ कर. कौन तुम? क्या बात है बेटे, तबीयत ठीक नहीं है क्या तुम्हारी? नहीं काका, तबीयत ठीक है माझी. नोकरी शोधायला गेलो तो थोडा थकवा आला. सुमन, चंदू अजून कसा परत आला नाही ग? माझी खात्री आहे आई, चंदू यशस्वी होऊनच परत येईल. अच्छा, तो ये बात है. कोई बात नहीं बेटे. अरे तिथं आसरा नाही म्हणा तर काय बिघडलं. तू मेरे साथ चल. हाँ, तू, तुझी आई, तुझी बहन आज से हमारी बस्ती में रहो. आओ भाई आओ.
आओ भाई आओ. या अल्लाह. काय अब्दुल चाचा, गावावरून पाहुणे मंडळी आलेच वाटतं. राजू बेटे, इस दुनिया में हर कोई मेहमान ही होता है. वैसे ये लोग यहाँ मेहमान नहीं है, आज से इसी बस्ती में रहेंगे. आओ बेटे आओ आओ. राजू, कोण आहे हा चाचा? हा अब्दुल चाचा. कासिम भाई बरोबर जखमी अवस्थेत या बस्तीत आला. जबरदस्त अपघातातून त्यावेळेस तो वाचला, पण आपलं पूर्व आयुष्य, त्याच्या आठवण, सारं सारं तो विसरला. फक्त एकच विसरला नाही, आपली माणुसकी. चंदू बाबा, आज से इस घर को अपना ही घर समझना. चाचा, तुमचे हे उपकार आयुष्यभर फेडू शकणार नाही मी. चंदू बेटे, मैंने कोई एहसान नहीं किया है, मैंने तो अपना फर्ज अदा किया है. और फर्ज को बेटे कर्ज कभी नहीं समझते ना. तरी सुद्धा या पुढचा आमच्या तिघांचा खर्च, माझ्या शिक्षणाचा खर्च तर करावाच लागणार आहे. त्याकरता एखादी नोकरी. तू बरोबर माझ्या मनातली बात बोललास. हे बघ, आजपासून कॉलेजचा वेळ सांभाळून तू रिक्षा चालवू शकतोस. मी माझ्या बँकेकडून कर्ज घेणार आहे, नवी रिक्षा घेण्यासाठी, तुझ्यासाठी. अब्दुल चाचा. कौन? ओ अब्दुल चाचा, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले? हाँ. कुठे आहेत? सामने देखो, नजर आ जाएंगे. माझी ओळख करून द्या ना. हाँ. अरे भाई, ये है हमारी फुलवंती, फुल्लो राणी, आमच्या बस्तीतलं वर्तमानपत्र. अब्दुल चाचा, माझी तारीफ जरा जास्तच होते. हा फुल्लो राणी, ये है हमारी सुमन, असून तुझी मैत्रीण आणि तुझी बहीण सुद्धा. ये है हमारा चंदू बाबा, और ये है उनकी माँ. नमस्ते. हे बघ, आजपासून या दोघींची तुलाच काळजी घ्यायला पाहिजे, बर. कारण चंदू बाबा लवकरच माझ्यासारखा रिक्षा चालवायला बाहेर पडणार आहे. किती पैसे झाले? 3 रुपये सर. हे घे. थँक्यू. अरे माझी 786. चिंटू, चिंटू, अरे ये चिंटू बाबा. चिंटू बाबा, कसा आहे तू? मी बरा आहे काका. आजी कशी आहे? आपली कशी आहे? सगळे मजेत आहेत. तुझी नेहमी आठवण काढतात. काका मला आजीकडे घेऊन चल ना. येतोस? चल चल, तुला रिक्षातून घेऊन जातो आणि परत आणून सोडतो. चल. गुपचूप नाही तर आया बघेल. आया? काय रे, लहान मुलाला फूस लावून पळून येतोस का काय तू? तोंडावर. तर तुझ्या पाठी घुस लावून तुला सुद्धा पळवेन मी. चल 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 चेंडू बाबा, चल लवकर घरी. आया, तू ठहर, मैं अभी आया. अरे हाप, हाप. चेंडू, चेंडू. कुणी? अगं मग तू काय करत होतीस? कोणाचा फोन ग? आणि एवढं घाबरायला काय झालं? अगं, आपल्या चिंटू बाबाला ना कुणा एका रिक्षावाल्यानं पळवून नेलाय. रिक्षाचा नंबर होता MHB 786. चिंटू बाबा, फॉर यू. नाही काका. वेलकम माय डार्लिंग. काका तू पण खा ना. खातो खातो राजा. पहिलं तू खा, मग मी खातो. हा, माय स्वीट हार्ट. तुला उघडून देऊ का मी हे? हो. पाकिट उघडून देऊ? रिक्षा कोणाचा आहे? हा साहेब, माझा आहे. चल चल, घ्यायला. अरे अरे, माझ्या काकाला. हो इन्स्पेक्टर, अहो तुम्हाला मी एकदा नाही 1000 वेळा सांगितलंय, याला मी पळवलं नाहीये. हा माझा पुतण्या आहे. जास्त बोलू नका. याच्या आई वडील पण कोणताही निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. त्यांनीच कंप्लेंट केली तुमच्या विरुद्ध. राजवाडे, न बोलता यांना लॉकअप मध्ये बंद करा. चल चल चल. काका काका मी पण येतो. चिंटू बाबा. थँक्यू इन्स्पेक्टर, फार उपकार झालेत आपले. बसा ना बसा. नाही, इट्स ऑल राईट. तो बदमाश आहे कुठे? राजवाडे, काय त्या रिक्षावाल्याला बाहेर घेऊन या. आणतो. काही केलं तर नाही ना राजा? चंदू, तू एक मामूली रिक्षावाला? वहिनी, मामूली रिक्षावाला असलो तरी स्वतःच्या पायावर उभा आहे. सासरची कुबडी नाही घ्यावी लागली. पाहिलंच रवी, समाजातल्या तुझ्या प्रतिष्ठेला धक्का पोचावा म्हणून तुझ्या भावानं रिक्षावाल्याचा धंदा पत्करला. हा रिक्षावाला सेठ रविराजांचा सक्का भाऊ आहे, हे खरंय? हे खरंय. म्हणूनच मी माझी कंप्लेंट मागे घेतोय. तुम्हाला तसदीर याबद्दल माफ करा. सलीबा, कम ऑन चिंटू. बाय बाय काका. अच्छा इंस्पेक्टर, फिर नहीं मिलेंगे.
बन गार्डनला चल. तू एका मामूली रिक्षावाल्यानं मला अरे तुरे केलेलं चालणार नाही. मीटर डाऊन कर आणि सोड मला बन गार्डन. हे बघ सीमा, जास्त चिडवू नकोस मला. खाली उतर आणि घरी जा, मला रिक्षा बंद करायची. अरे तू पण अजब रिक्षावाला आहेस. पहिल्यांदा अरे तुरे करतोस आणि आता त्याच्या नावानं हात करतोस. समजतोस काय स्वतःला? लवकर सोड मला बन गार्डनवर. माझा एकुलता एक प्रियकर वाट बघत असेल माझी. तुझा प्रियकर गेला उडत. पण माझा प्रियकर उडत जाईलच कसा? एक तर त्याला पंख नाही आणि त्याच्याकडे विमान चालवायचा लायसन्सही नाही. तो फक्त दोनच गोष्टी चालवू शकतो, एक त्याची हुकूमत आणि दुसरी त्याची रिक्षा. मग जाऊया का आपण बन गार्डनला? आपल्या निर्णयाची वाट पाहत आहे. तो शक्य तितक्या लवकर कळवावा. लहानाचा आशीर्वाद, मोठ्यास नमस्कार. आपला दत्तोपंत देशमुख. सुमन, सुमन अगं चंदूला किती आण. कोण? मी आई. माझी आजची पहिल्या दिवसाची कमाई तुझ्या पायाशी आणून ठेवले. चंदू, आई, तुझ्या आशीर्वादानं आणि अब्दुल चाचाच्या कृपेनं आज मी स्वतःच्या पायावर उभा राहिलोय. आता रात्रंदिवस मेहनत करून 3 महिन्यातच तुझ्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या साऱ्या पैशांचा बंदोबस्त करायचा मला. चंदू, अरे माझ्या ऑपरेशनचं राहू दे आता. अरे सुमनच्या भावी सासऱ्यांचं दत्तोपंतांचं पत्र आले असतात आणि लग्नाची तारीख पक्की करा म्हणतायत ते. अच्छा, म्हणजे मी येताना सुमनताई जे मिटक्या मारत पत्र वाचत होती ते दत्तोपंतांचं होतं. अगं तू काय काळजी करू नकोस, आपण त्यांना कळूया. दिवाळीच्या 10 दिवसानंतर तुळशीचं लग्न आणि त्यानंतर पहिल्या शुभमुहूर्तावर आमच्या सुमनताईचं लग्न. पण चंदू, आई, इतक्या थोड्या वेळात एवढ्या पैशांची व्यवस्था कशी करणार रे? अगं तू कशाला फिकीर करतेस? आपल्या एकुलता एक बहिणीसाठी तिचा एकुलता एक भाऊ सारं काय करू शकेल. सीमा, कोणाला फोन करत होतीस? ये मामी, मी तुला नंबर देते आणि तूच फिरव, म्हणजे तुलाच कळेल मी कोणाला फोन करत होते ते. जास्त शेफारून जाऊ नकोस. मी तुला मोकळीक दिली याचा अर्थ असा नाही तू वाटेल तसं वागावंस. काय वाईट वागले मी? काल ते मिसेस सक्सेरिया विमेन्स काउन्सिल मध्ये मला भेटली. सांगत होती तू कोणा ऑटो रिक्षावाल्या बरोबर फाटकतेस म्हणे बन गार्डनला. त्यावेळेला मिसेस सक्सेरिया बन गार्डन मध्ये काय करत होती? तुझे चाळे पाहत होती. मिसेस सक्सेरिया गेली उडत. मामी, मी तुला साफ सांगते, मी चंदूला रोज बन गार्डन मध्ये भेटते कारण मी त्याच्यावर प्रेम करते आणि लग्नही करणार आहे. करत तू त्या चंद्याशी लग्न? नाही त्याला खडी फोडायला पाठवलं तर नाव बदलून देईन. तुला 18 वर्षाची व्हायला 1 वर्ष बाकी आहे म्हण. अगं 1 वर्षाचा काळ तर हसत हसत निघून जाईल, मग तू बसशील रडत. सीमा, यू हे बा मामी, मी निघते. चंदू आणि मिसेस सक्सेरिया वाट बघत असतील माझी बन गार्डन मध्ये. बाय. ओ या 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 सीमा या. या या. हाऊ आर यू बेटा? तू का आलायस इथं? मी बोलवलंय त्याला. भाऊजी, जसं तुमच्या मुलाचा तसं चंदूच्या पुतण्याचाही वाढदिवस आहे आज. काका काका राजा, हे घे तुझ्या आजीकडून, आत्याकडून आणि काकाकडून. चिंटू, खबरदार ते पैसे घेशील तर. मी घेणार. आज माझा वाढदिवस आहे. चिंटू, चिंटू बाबा खूप मोठा आहो. निघतो मी. मी तुला जायला नाही देणार. तू गेलास तो गोष्ट कोण सांगणार? चंदू, अरे लहान मुलाचं मन काय मोडतोस? सांग ना एक गोष्ट. मुलांनो, आज चिंटूचे काका तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहेत. कुठची गोष्ट सांग? कुठची सांग? राजा राणीची नाही तर चिवकाऊची? हे तुझे गाडीला पेट्रोल येते ना पुढसून? नाही, मागशून येते. अरे बोलत का राहिलाच्या? डेक्कन क्वीनला घे, मला स्टेशन पकडायचं आहे. बोल लवकर, किती झाला बोल. 2 रुपये 80 पैसे. एवढा कशा झाला? बरं चल 3 रुपये ठेव. चल 20 पैसे ज्यादा. चल मजा कर, चा पी. चल चल लवकर चल. आधी जो तर डेक्कन क्वीन, डेक्कन क्वीन, डेक्कन क्वीन. वा, मला तुझा तर अभिमान वाटतोच, पण तुझ्या या प्रामाणिकपणामुळे हजारो रिक्षेवाल्यांची मान आज ताठ राहणार आहे. आज समाजात प्रतिष्ठित समजले जाणारे क्षुल्लक रकमेसाठी आपलं इमान विकतायत आणि सचोटीनं व्यवसाय करणारा तुझ्यासारखा रिक्षेवाला लाखो रुपये हाती आले असताना आमच्या हवाली करतोय. आय एम प्राऊड ऑफ यू अँड युअर प्रोफेशन. साहेब, हा माणूस आलाय. विनोद सेठ नाव ओळखीचं वाटतं. चेहरा पाहिल्यावर ओळख पटेल रवी सेठ. शेठ, द्वारकादासजींच्या सगळ्या पैशाची तू विल्हेवाट लावलीस हे कळलं मला.
पण तुझी ही परिस्थिती. असतं एकेकाचं नशीब. आता तुला तरी कुठे माहिती होतं की तुझ्या सासूच्या मेहरबानीमुळे तू एवढा मोठा मिलमालक होशील. विनोद, काय काम आहे तुझं माझ्याकडे? मला जास्त बोलायची सवय नाही. मलाही जास्त मागायची सवय नाही. फक्त 1,000 रुपये पाहिजेत मला तुझ्याकडून. एक छदामही मिळणार नाही तुला माझ्याकडून. चालता हो. रवी, तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता माझा, पण शेवटी तूही तुझ्या बापासारखा नमखराम निघालास. आय से गेट आउट फ्रॉम हिअर. अरे रवी सेठ, किती चिडतोयस तू? मला माहितीये की तुझ्या या ऐश्वर्याच्या मनानं फार कमी किंमत मागितली मी तुझ्याकडनं. पण एक सांगू, पुढच्या वेळेस फार मोठी रक्कम मागणार आहे मी तुझ्याकडं, आणि माझी खात्री आहे की ती तू मला नाकारणार नाहीस. चिडू बाबा, नीट खा. हल्ली खेळण्यात जास्त लक्ष असतं तुझं. मी आत येऊ शकतो का? सीमा, काका काका मला तुझ्या फटफटीवरती फिरायला घेऊन जा ना. अरे नको रे बाबा, परत तुरुंगात जायची इच्छा नाहीये माझी. तू 18 वर्षाचा हो, मग मी तुला कुठेही घेऊन जाईन. हा, काय आलास तू इथं? लग्नाचं आमंत्रण करायला. कोणाचं लग्न? आपल्या एकुलत्या एक बहिणीचं, सुमनचं. आमंत्रक म्हणून तू रवी रीमाचं नाव का घातलंयस पत्रिकेत? वडिलांच्या पश्चात वडिलकीच्या नात्यानं दादाला मान देणं कर्तव्य समजतो आम्ही, आणि तसा रीतिरिवाजी आहे. हे रीतिरिवाजाचं नाटक पुरे कर. मी सांगते तुला रवी, तुझं आणि रीमाचं नाव आमंत्रण पत्रिकेवर टाकून त्याला पैसे उकळायचे तुझ्याकडून. मी एक छदाम मागायला आलो ना इथं. माणुसकीचं दारिद्र्य जिथं असेल तिथं पाणी सुद्धा मागू नये असं कोणीतरी म्हटलंय, आणि कोणी नसेल म्हटलं तर मी म्हणतो. आणि दादांनी स्वतःहून तिच्या लग्नाला मदत केली तर ती माझ्यासारखी त्याचीही एकुलती एक बहीण आहे. नवऱ्या मुलाला किती पैसे द्यायचे कबूल केलेत? रुपये 5,000 फक्त. एवढ्या पैशाची व्यवस्था झाली? नाही, पण होईल. सुमनच्या भावी सासऱ्याला माझ्याकडे पाठवून दे, मी देईन त्याला ते पैसे. दादा, आईचा एक निरोप होता तुला. काय? सुमनच्या लग्नात कन्यादान तू करावंस. नाही, ते शक्य नाही आम्हाला. त्याच दिवशी एक महत्वाची मीटिंग आहे आमची, आम्हाला नाही जमणार यायला. तत्वपंत? काय झालं रे चंदू? कोण आले? सुमनचे सासरे तत्वपंत आले ताई. अरे मग नवरदेवाच्या आरतीची तयारी की नाही बघा. चला चला, घाई करा लवकर. की घाई करू नका करुणाबाई. हुंड्याचे 5,000 रुपये मिळाल्याशिवाय लग्नाची वरात दारात येणार नाही. म्हणजे दादाने तुम्हाला ते दिले नाही? तुझ्या सांगण्यावरून तुझ्या भावाच्या घरी गेलो होतो, पण त्याआधीच तू तिथून रक्कम घेऊन गेल्याचं कळलं मला. हे तुम्हाला दादाने सांगितलं? नाही, तुझ्या वहिनीनं तिच्या आईनं सारा प्रकार सांगितला मला. खोट आहे, खोट आहे, साफ खोट आहे. मी एक पैसा घेतला नाही त्यांच्याकडून. त्यांच्या घरात तुझ्या खिशात चोरीचे 1,000 रुपये मिळाले तेव्हा तू असंच म्हणाला होता. माफ करना भाई साहब, जुबादाराजी के लिए माफ करना. अगर आपला काहीतरी गैरसमज होतोय. चंदू बाबा कधी आपलं ईमान विकणार नाही, उसे तो धोखा दिया गया. मगर आप बेफिक्र रहिए, बस मुझे 24 घंटों की मोहलत दीजिए. मी 24 तासात तुम्हाला 5,000 रुपये रोक आणून देतो. तर साहब, हमारे बच्चे की शादी मत रोकना. अरे वा, ओळख ना पाळख तुझ्यासारख्या लफंगावर विश्वास ठेव. तो पंत, गुस्सा पी जा बेटे, गुस्सा पी जा. पर चाचा, आखिर हम लड़की वाले जो ठहरे. अल्लाह मालिक है बेटे, अल्लाह मालिक है. वतइज्ज मंतशा वतजिल्ल मंतशा. मैं अभी आया. दत्तोपंत, अहो माझ्या एकुलत्या एक बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे लग्न थांबवू नका. तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? हा, मी माझी रिक्षा तुम्हाला देऊन टाकतो. हा, तुमच्या नावावर करतो मी. किती फसवशील मला? तुझी रिक्षा बँकेकडे गहाण पडले हे वहिनीने सांगितलंय मला. त्यापेक्षा असं कर ना,
नेहमीसारखी चोरी करून पैसे आणून दे मला. त्याला चोरी करायची काय पण गरज नाही साहेब. अरे आपण त्याच्या पाठीशी उभा आहे ना. हे तुझ्या नाव काय ते दत्तोपंत आहे काय? हा. अरे तुझ्या आई बापने एवढा चांगला नाव ठेवला देवासारखा तुझ्या, आणि तू वागते कशा राक्षस सारखा. कुणावर डाऊट घेते? ह्याच्यावर? हा? अरे ह्याचे बदन मध्ये तुझ्यापेक्षा चांगला खून आहे. अरे 10 लाख रुपये रोकडा बेग मध्ये राहिला होता माझ्या, आणि बेग राहिला ह्याची रिक्षा मध्ये, पण एका पैशाला पण नाही शिवला. अरे तो तुझ्या 5,000 रुपया कसा खाईल? हे घे 5,000 रुपया एक रक्कम बंदी. एक रक्कम बंदी 5,000 रुपया कधी बघितला होता काय? काय राहिला? चल पोराला उभा कर पाटलावर लग्नासाठी. चला 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 चला. सेठची. चंदू, कोण आहे रे हा देव माणूस? मावशी मावशी. कोण रे? कोण? तू मला ओळखला नाही? नाही. मी तुझ्या गुणवंत. कोण? कोण तू गुणवंत? अरे गुणवंत, किती वर्षांनी भेटतोयस रे? गुणवंत, मी तुला पाहू शकत नाही रे. अरे दिसत नाही मला. पण मला समजा दिसते ना. तू दिलेला प्रेम, तू भरवलेला घास सारा. आई तू ओळखतेस ना? अरे ओळखते म्हणून काय विचारते? ए मौसी, याला सांगून टाक की मी त्याचा मोठा भाव आहे. होय होय चंदू, तुझा मोठा भाऊच आहे हा. अरे रवी आला नाही म्हणून काय झालं? हा माझा गुणवंत आलाय, मला सगळं काही मिळालं. आई मग सुमनचं कन्यादान गुणवंतालाच करू दे ना. हा हा, ते आपला सुमनच्या कन्यादान आपणच करल ना. ए ड्रायव्हर, जा घरी जा आणि बायडीला बोलाव माझ्या. ए पंडितजी, ते मध्ये काय ते मांजर पाठ धरून लग्नाला सुरू कर. चाल चल चल. मौसी, तू आज एकदम खुशमंदी राहायला पाहिजे. तुझ्या सुमनच्या लग्न झाला ना, आणि इतक्या वर्षाने आम्ही पण भेटला. आता तू नुसता आराम करायचा तुझ्या मोठ्या मुलाच्या घरी. आज तुला आणि चंदूला मी माझ्या घरची घेऊन जाणार. गुणवंत दादा, आजच आम्ही तुमच्याकडे नाही येऊ शकणार. या शहरात तुमच्यासारखाच एक अब्दुल चाचा नावाचा देव माणूस आम्हाला भेटला. त्यांच्याच कृपेनं इथे खरा आसरा मिळाला आम्हाला. त्यांचा निरोप घेऊनच उद्या आई आणि मी तुमच्याकडे येऊ. हा ठीक आहे ठीक आहे. ए पण चौकश यायच्या म्हणजे भुरुशी जा तुम्ही लोक. आम्ही दोन्ही बी तुमची वाट बघते. नाही तर अशा कर, हे ठेवून घे माझा ड्रेस. तेच माहिती आहे. पण चौकश यायच्या, हो बोलायच्या नाही. नक्की. दोन्ही बी यायच्या. नमस्ते सुमाबे. चल आमची बायडी. मी तुझे नावावर एक नवीन कंपनी खोलणार आहे. त्याच्या नाव असल चंदन एंटरप्राइजेस. ऑर्डर खूप मोठी आहे रवी. कुठल्याही परिस्थितीत आपण ती मिळवायलाच हवी. मला एक सांग, आपल्या मंजूर झालेल्या सॅम्पलच्या आधारे साधारण कितीचा खर्च येईल ही ऑर्डर पुरी करायला? मम्मी, हे पत्र आल्याबरोबर सगळी विचारपूस करून ठेवली मी. आता आपल्याला फक्त 10 लाख रुपयाचा बंदोबस्त करायला हवा. चंदन एंटरप्राइजने दिलेल्या तारखेच्या आत त्यांची डिलिव्हरी देऊ शकतो मी. पैशाची तू मुळीच काळजी करू नकोस रवी. मी आता येते तुझ्याबरोबर रुपचेकडे. माझी खात्री आहे तो आपल्याला नाही म्हणणार नाही. अरे नीताबेन, आम्ही आजपर्यंत कधी नाही बोलला तुम्हाला कर्ज द्यायला. अरे मग हेच टायमाला आपण का नाही बोलते? हा, चंदन एंटरप्राइजेस मोठा कंपनीचे. ते पैसा पण देईल रवी सेठला ऑर्डर पुरी केल्यावर. पण ऑर्डर पुरी करायला आपण कुठून कर्ज देईल तुम्हाला? अहो पण माझ्या दृष्टीनं तुमच्यासारख्या माणसाला 10 लाख ही रक्कम जास्त नाहीये शेठजी. मग आम्ही कुठे म्हणते की मोठ्या रक्कमची? आता तुम्ही मिल विकत घेतला, आम्ही तुम्हाला 20 लाख रुपये कर्ज दिला का नाही?
आपला स्वतःच्या 10 लाख रुपये आपल्या भागीदारच्या 10 लाख रुपये साची वाचे ना. पण ते कर्ज भेटेपर्यंत आम्ही आमची संपूर्ण मिल गहाण ठेवली तुमच्याकडे, तसं अग्रीमेंटही केलंय. एकदम पॉइंट वर बोलला तू रवी शेठ. पण तू एग्रीमेंट कधी वाचला काय? अरे ते म्हणजे साफ साफ लिवलाय ना की 20 लाख रुपया कर्जानंतर एक पैसा बी कर्जा तुम्ही लोक नाही काढू शकते मिलवर. हा समजा आता आम्ही तुम्हाला 10 लाख रुपया दिला आणि आमच्या भागीदाराने आम्हाला विचारला की बाबा कशावर कसल्या कारणावर तुम्ही पैसा दिला, तर आम्ही त्याला काय जबाब देईल? अहो शेठजी, माझी खात्री आहे हे ऑर्डर पुरी करताच. हे 10 लाखच काय, पूर्वीच्या 20 लाखाचं कर्ज सुद्धा व्याजासकट चुकवू शकतो आम्ही. तुमच्या म्हणणं पटते मला रवी सेठ. तरी देखील तुम्ही दुसरा काहीतरी अरेंजमेंट करा. श्यामजी घनश्यामजी कंपनीकडून प्रथमच नकार ऐकायला लागतो आम्हाला. चला. ए थांबा थांबा नीता बेन, बेसो बेसो तुम्ही बेसो. अरे पण ह्याच्यावर पण काहीतरी दुसरा रस्ता काढेल ना. हा नीता बेन, तुमचे कुंडलीमध्ये चंद्र आणि शुक्र दोन्ही बी लग्नामंदी हाय आणि रवी घरामंदी हाय. एक रस्ता छे, पण त्यासाठी तुम्हाला नाटक करावा लागेल. नाटक? अरे डरते कसाला, मी भी नाटक मध्ये पार्ट घेईल ना. ते हा नाटक? हा सांगते सांगते. हे तुमच्या मिल हा जे आमच्याकडे गहाण आहे हे आमच्या नावावर करायच्या, मालकी हक्का सकट. त्यासाठी एक नवीन कागळ तयार करायचा. ते कागळ जाऊन आम्ही आमच्या भागीदाराच्या तोंडावर मारेल. त्याच्या तोंडाला लागला तरी काय वांधा नाही. हा मग तो कुठून हरकत घेईल तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला. अबे बोलो. अहो पण 10 लाख रुपयासाठी संपूर्ण मिल कोणाच्या हवाले करायची म्हणजे थोडीशी भीती तर वाटणार. अरे हा नाटकचे बाबा, नाटकचे. हा नाटक कराय तुला भीती वाटते? अरे तुमच्या मराठी नाटक मध्ये कोणती नटी आहे ती तर पब्लिक समोर नाटक मध्ये काय पण करायला तयार असते आणि तुला आपस मध्ये नाटक करायला भीती वाटते. तुम्हारी वात थांबळ. ते मिल आम्हाला दे, 10 लाख रुपया घे, ऑर्डर पुरा कर आणि 30 लाख रुपया परत दे. तुझी मिल तुला परत. आता माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर मग राहू दे. मला वाटतं रवी, रूपजी शेठच्या या नाटकात आपण त्यांना साथ द्यावी. शेवटी आपल्या फायद्याचा विचार करतायत ते. ठीक आहे. सही केला काय? ते आता तुम्ही सही करा नीताबेन. ये ते पहिले घाण खत होता ना, त्याच्याच विक्री खत केला. ये वक्ताला जरा 10 लाख देतो ना, जरा त्रास झाला का? ते आमचा एक भागीदार तयार नव्हता ना. मग त्याला सांगितलं की हे विक्री खत तुझ्या जवळ ठेवेल, तेव्हा तो तयार झाला. अहो तू कशाला फिकीर करते? फिकीर नको कर. मारीवा थांबळ, मारीवा थांबळ. जे दिवस तू 30 लाख रुपये घेऊन माझ्याकडे येईल तेच दिवस, अरे माझ्या भागीदारच काय त्याच्या बाप सुद्धा हे विक्री खत तुला परत करेल. सही केला काय? ये 10 लाख रुपया, कामाला सुरुवात कर. कशाला घाबरते तू? कशाला घाबरते? आम्ही आहे ना तुमच्या मागे. हा आता आम्ही जाते. हा दे. ते खाली बेग राहू दे तुम्हालाच, आम्हाला नको. काही वांधो नाही. लेले तुम्ही? साहेब घोटाळा झाला. चंदन एंटरप्राइजचं पत्र आलं. आपल्याकडून त्यांना ऑर्डर संबंधी कळवायला उशीर झाल्यामुळे त्यांनी ती ऑर्डर दुसऱ्या मिलला दिली. काय? आणि हे तुम्हाला आता सांगतोस? अरे ते पत्र मिळताच फोन करायला गेलास? साहेब मी पाऊण तास फोन करत होतो, सारखा एंगेज लागत होता. एंगेज? अरे नाय 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 रवी शेठ, ही 10 लाख रुपया घेऊन आम्ही काय करेल? ते 30 लाख मधला 15 लाख आमच्या भागीदारलाच द्यावे लागेल ना आम्हाला. पण तुझा ऑर्डर गेला आणि तुझ्या शमदा शानच गेला बघ रवी शेठ. आम्हाला फिकर आहे ती नीच्या बेंची. काय उलटा पालटा झाला तर जगणार नाही बघती. खरं आहे तुमचं म्हणणं. मी एक फोन करू का? अरे एक का 100 कर नी फोन, 100 कर. हॅलो. हा बोल रवी, काम झालं? रूपजी नाही म्हणतो? त्यांची काही चूक नाहीये मम्मी. काही झालं तरी रूपजी आपला माणूस आहे. त्याचे 15 लाख तो सोडायला तयार आहे, पण त्याच्या भागीदारांना द्यायला आणखीन 15 लाख रुपये पाहिजेत. हो सकाळचे 10 लाख आहेत माझ्याकडे, पण तरी आणखीन 5 लाखाची व्यवस्था करायला. नाही नाही
रुपजीची पोझिशन सध्या टाईट आहे. ते तुमचे इतर फायनान्सर्स ते काय करू शकतील? अरे त्या सगळ्या फायनान्सर्सने छळलंय मला तू गेल्यापासून. सगळेजण आपले पैसे परत मागतायत रवी. आपली मिल विकली गेली हे कळलंय बाजारात. काय म्हणजे सगळं संपलंय? काय झालं रवी सेठ? आम्ही मिल विकली ही बातमी कळली आहे बाजारात. इतर फायनान्सर्स सुद्धा आपले पैसे परत मागतायत. काय करावं काहीच कळत नाही. ते नीताबेन बंगला का नाही ऐकून टाकते? भाड्याचा बंगला विकता येत नाही रुपजी सेठ. तुम्ही दिलेल्या 10 लाख रुपयातूनच मला आता सगळ्यांचे पैसे परत करावे लागतील. त्याचा किती पैसा द्यायचा आहे बाजारात? 10 लाखाहून अधिक देणार आहे. येतो मी. आता काय बाकी राहिले आपल्याकडे? मिल गेली, घरचे सगळे दागदागिने गेले, इब्रत गेली, सारं गेलं. रवी, आता तूच काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर सगळंच कठीण होऊन बसेल. त्याला काही पण करायला नको. रूपजी शेठ तुम्ही? अरे नीताबेन, तुम्ही हे रूपजी शेठला अजून ओळखला नाही. आम्ही काय निस्ता कर्जा देण्यासाठी इथे येते. अरे तुमच्या घरशी आमचा लय जुना संबंध आहे ना काकाजी पासना. तुमचा चांगला होते तेव्हा आम्हाला सुख वाटते, पण तुमच्या वाईट होते तेव्हा आम्हाला दुःख वाटते. पण तू काय बी फिकर नका करू नीताबेन. तुम्हाला जसे रवी शेठ आहे ना तसे आम्ही रूपजी शेठ. तुम्ही फक्त रवी शेठला तयार करा. कशासाठी? अरे ते आमच्या भागीदार लोकांनी आपला पैसा वळता करून घेण्यासाठी मिल विकून टाकला ना, ते चंद्रमाधव शेठला. हा पण आपण एग्रीमेंट मध्ये एक कलम घातला की काय झाला तरी जनरल मॅनेजरची जागा आपल्या रवी शेठला मिळाला पाहिजे. काय झाला तरी आपला माणूस आहे ना, आपल्याला इसरून कसा चालेल? म्हणजे चंद्रमाधव शेठ सुद्धा एकदम दिलेर माणूस आहे. त्याला माहिती आहे ना की आपला रवी शेठ पण डोक्यानं एकदम होशियार छे. पण तुम्ही एक काम करो नीताबेन, तुम्ही काही करा पण रवी शेठला तयार करा. मला ते यात काहीच वावगं वाटत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं माणसानं. मम्मी, तुला काय वाटतं? ज्या मिलमध्ये रवी मालक म्हणून वावरला तिथं नोकर म्हणून वावरायची पाळी यावी यापर्यंत दुर्भाग्य ते कोणतं? तरी तुझ्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा तुला काही फायदा होणार असं तुला वाटत असेल तर मी ही नोकरी करावी असं तुम्हाला दोघींना वाटतंय? अरे तू असा कसाला एकदम चिडून जाते बाबा? आपण तो काय वाईट हेतू धरून तो नाही ना आला मनामध्ये. तुला नोकरी कर म्हणून कोण सांगते? पगार नको घेऊ ना, पण मिलच्या फायद्यामध्ये टक्केवारी माग, पर्सेंटेज. तू एकदा भेटेल ना जाऊन ते चंद्रमाधव सेठला, तुला पण कळेल की ते काय माणूस आहे. ठीक आहे, तुम्ही सकाळी 11ची वेळ नक्की करा. मी येईन मिलवर. May I come in? मी रविराज पाटील रूपजी सेठच्या बोलण्याप्रमाणे तुम्हाला भेटायला आलोय. या मिस्टर पाटील, मी तुमचीच वाट पाहत होतो. बसा पीसीचे. अगदी वेळेवर आलात. वेळेला मी खूप महत्व देतो. कधी कुठे कोणावर कशी वेळ येईल काय सांगता येत नाही. एनिवे, आपण मुद्द्याचं बोलू. 6 महिन्यापूर्वी मी ही मिल विकत घेतली. या धंद्याचा काही अनुभव नसताना, बट यू विल बी हॅपी टू नो की या 6 महिन्यात या मिलनं मला बराच फायदा करून दिलाय. आपण मँचेस्टर युनिव्हर्सिटीचे टेक्सटाईल इंजिनियर. एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्या पाठीशी, पण तरी सुद्धा तुम्हाला ही मिल विकावी लागली का? व्यवहाराची काही गणित चुकली होती आमची. नुसती व्यवहाराचीच गणित चुकलात तुम्ही का माणुसकीची? तुमच्या खाजगी जीवनात मी कशाला पडू? तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, बायको, मुलगा आणि बायकोची आई. तुमची? नाही,
तुमच्या आईबद्दल विचारत नव्हतो मी, तुमच्या पगाराच्या अपेक्षेबद्दल विचारत होतो. पगारापेक्षा फायदा टक्केवारी पसंत करीन मी. फायदा टक्केवारी देणं मंजूर आहे मला, पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. कोणती? तुम्ही एक वेळ मालक होता या मिलचे. आता फायदा टक्केवारी घेताना ही मिल तुमचीच आहे असं समजाल का तुम्ही? ज्या क्षणी मी ही मिल विकली त्या क्षणी माझे मालकी हक्क संपले या मिलचे. तुम्ही फायदा टक्केवारी देता हा मोठेपणा आहे तुमचा, पण तरी सुद्धा मी स्वतःला या मिलचा मालक समजू शकत नाही. हे उत्तर देताना सुद्धा तू माणुसकीचं गणित न करता व्यवहाराचं गणित केलंस दादा, आणि चुकलास. अरे तू हे विसरलास की ही मिल माझी आहे, मी तुझा लहान भाऊ आहे, आपल्या दोघांचं रक्ताचं नातं आहे, आणि आणि काही झालं तरी आपण एकाच मायबापाची लेकरं आहोत दादा. चंदू, होय दादा. अरे ही मिल तुझीच होती आणि आताही तुझीच आहे रे. मला काय कळतं या धंद्यातलं. आपुलकीच्या ओलाव्यानं मन स्वच्छ होतं दादा. अरे अरे आई आज किती खुश होणार आहे तुला माहितीये? चंदू दादा, दादा. हॅलो, रविराज पाटील हिअर. नमस्कार रवी सेठ. एक वाईट बातमी आहे. काय? तुमच्या मुलाला आम्ही पळवलंय, आणि जर तो तुम्हाला परत पाहिजे असेल तर 1,00,000 रुपयाची रक्कम मोजावी लागेल तुम्हाला. 1,00,000 रुपये? एकुलत्या एका मुलासमोर 1,00,000 रुपये मामूली रक्कम आहे रवी सेठ. पुढे ऐका. बरोबर दुपारी 12 वाजता तुम्ही तुमच्या गाडीतून एकटे ही रक्कम घेऊन लक्ष्मीनारायण सिनेमा समोर या. तुमची गाडी आम्ही ओळखतो. पुढे काय करायचं आमची माणसं ते तर सांगतील तुम्हाला. आणि जर तुम्ही पोलिसांना कळवलं तर तुमच्या मुलाचा नाहक बळी जाईल, समजलं? हॅलो हॅलो. काय झालं रवी? रवी रवी तू बोलत का नाहीस? आपल्या चिंटूला पळवून दिला रीमा. 1,00,000 रुपये पाहिजे त्याला 12 वाजताच्या आत. नाहीतर ते त्याला... हे शक्य नाही, हे शक्य नाही. काय? चिंटूला पळवलं? हो चंदू, काय करावं काहीच सुचत नाहीये. रवी रवी मी चिंटूशिवाय जगू शकत नाही रे. तू काही कर, कुठूनही पैसे आण आणि त्यांच्या हवाले कर, पण माझं चिंटू मला परत आणून दे रे. एवढी रक्कम आपण कुठून एवढी नाही करू शकत रीमा. तो रोजी सेठ सुद्धा पैसे देणार नाही, मग बाजारातून कोण देणार? मम्मी तू सुद्धा नाही काही करू शकणार. टीमा, या बाबतीत रवीने तुला जे उत्तर दिलं तेच मी देऊ शकते. दुसरं काय करणार? रवी तू मला म्हणाला होतास ना की तुझे मालक खूप चांगले आहेत म्हणून. त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. हो. मग ते नाही देणार आपल्याला ही रक्कम? या प्रसंगी तोच देव माणूस माझ्या मदतीला धावून येईल. हा कशाला येऊन टपकलाय अशोक वेळी? या लोकांचीच नजर लागली आमच्या वैभवाला. रावाचे रंक झालो ते यांच्यामुळे. रवी, त्याला आल्या पावली परत जायला सांग, नाही तर गुरख्याकडून धक्के मारून हाकलून देईन मी. मॅडम नीता, कोणाला बोलताय तुम्ही? हा चंदू नुसता माझा भाऊच नाही, माझा मालक आहे. तुमच्या न्यू नीता मिल्सचा मालक. रीमा, ज्याला मी देव माणूस म्हणालो तो खरोखरच आज धावून आलाय आपल्या मदतीला. अच्छा, म्हणजे आपली मिल बळकावून यानं तुला नोकरी दिली, आणि आता त्या उपकाराचं ओझं कमी वाटायला लागल्यानंतर चिंटूला पळवून न्यायचं नाटक सुरू केलंय. टॉपिक मम्मी, कुणाला नाटक म्हणते? चंदूला? अगं तू केलेल्या नाटकाला आम्ही सगळेजण बळी पडलोय मम्मी. वैभवाचं नाटक, श्रीमंतीचं नाटक, चंदूवर केलेल्या खोट्या आरोपाचं नाटक, आयुष्यभर नाटक करत राहिलीस मम्मी तू. आणि मी रवी तुझ्या नाटकातून कळसूत्री बावल्यांच्या प्रमाणे नाचत राहिली. काय मिळवलंस मम्मी तू? आजचा हा प्रसंग उभा राहिला तो केवळ तुझ्या खोट्या श्रीमंतीच्या नाटकांच्या मुळेच. तुझी ती श्रीमंती त्या गुंडांना खरी वाटली, आणि केवळ पैशासाठी त्याने माझ्या चिंटू बाबाला पळवून दिलं ग. चंदू, मी आजवर तुझ्याशी खूप वाईट वागले, त्याचा पश्चाताप होतोय मला. मी वयानं तुझ्यापेक्षा मोठी आहे चंदू, पण मनानं तू किती मोठा आहेस ते आज मला कळलं. चंदू, माझ्या चिंटू बाबाला वाचव रे. मी तुझ्या पाया पडते चंदू, प्लीज. वहिनी उठ. वहिनी,
अगं तो फक्त तुझा मुलगा नाही आहे, माझा पुतळाही आहे. आपल्या घराण्याचा दिवा आहे तो. त्याचा प्रकाश कुठलीही ताकद कमी करू शकणार नाही. दादा, त्याला हवे असलेले सारे पैसे या बॅग मध्ये आहेत. तू निघ. रविराज पाटील. तू? प्रवास कसा झाला? चिंटू कुठे आहे? खूप काळजी घेतोस मुलाची. तो अजूनही सुखरूप आहे. बहादूर सिंग. चिंटू, पैसे आणलेस? आठवतं, मी तुझ्याकडे फक्त 1,000 रुपये मागितले होते आणि तू ते देण्यास नाकारले. म्हणून हा सौदा तुला फार महागात पडतो रवी सेठ. आणि मुलाबद्दल जर 1,00,000 रुपये मिळू शकतात तर बापाबद्दल? म्हणजे तू आता माझ्या तावडीत आहेस. चांगल्या घराण्यात जन्म झालाय माझा. शिवीगाळ आवडत नाही मला. चल, तुला घरी फोन करायचा. खबरदार कोणी जागच्या हल्लात तर चिंधड्या उडवीन एकेकाच्या. खरं वा रवी सेठ, येताना पुरी फौज घेऊन आलं असतं. पण तुझ्या माणसाला सांग की आमच्या चिंधड्या उडवण्याआधी तुझ्या मुलाच्या चिंधड्या उडतील. बहादूर सिंग. अवे बोमलीने काही पण उपयोग नसते विनोद कुमार. तुम्हारा बहादूर सिंग आजे बहु हालत माझे. त्याच्या गद्दारीचं फळ भेटला त्याला. ते बाकीचे लोक पण तेच फळ खाते आतमध्ये, आणि तुला पण तेच फळ खावा लागणार. ते बेग दे त्याच्याजवळ. बेग देऊन टाक. ते खाली दगड आहे त्यांच्यामध्ये आणि दुसरा काय नाही. चला चल ना. माझा कार्ड तुझ्याकडे ठेवून घे. ते आम्ही सूदवर पैसा देते दुनियेला. अरे तुला बी देईल ना, पण हे ब्लॅकमेलिंगचा धंदा एकदम सोडून दे. अरे तू चांगला खानदान मध्ये जन्म घेतला ना. सेटअप तर सेटअप, आपण एकदम सेटअप. पण तू कशाला उगाच घसा खरडून घेते काय समजत नाही. हालो नाही તમે हालो नाही.
हालचाल केलीत तर मुलगा जिता मिळणार नाही तुम्हाला. या हरामखोराला माझ्या हवाली करा. माझा बरेच दिवसांचा हिशेब चुकता करायचा आहे त्याचा. धंद्यात बेईमानी करून पैसे खाल्ले, सगळा भावाचा खून केलास, चोरी माझ्यावर आणलास, माझं सगळं आयुष्य मातीला मिळवलंस. हातचे तो भावता घेऊन जाणार याला. बाबा 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 मी तुमचा अरे बाबा, आणि हा आपला चंदू. बाबा चंदू बेटा. बाबा कोणवंत बाळांनो, केवढे मोठे झालात रे तुम्ही. बाळांनो, तुमची आई